1% त्यांच्या ज्या रिसर्चचं ज्यांचं अथांग त्यांनी जे मिळवलेलं आहे त्यातला केवळ 1.5 आपण बघितलं आत्ता इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये. तर त्या संदर्भाने सर प्रश्न आपल्याला की आपण जो आत्ता सगळा संपूर्ण संशोधनाचे जे विषय काही काही कव्हर केलेत, तर बाकीचे जे रिसर्चेस आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळे ग्रीक काही जे असतील, ग्रीक आहेत, ब्रिटिशर्स आहेत, अनेक पाश्चिमात्य आपल्याकडे आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्यापेक्षा आपला जो रिसर्च आहे, संशोधन आहे, ते किती काय फरक आहे आणि कशा पद्धतीने आपण ते घेऊ शकतो? आपला म्हणजे भारतीयांचा इन जनरल अप्रोच की म्हणजे विदिन इंडॉलॉजी फील्डमध्ये? येस सर. म्हणजे इंडॉलॉजी करणारे पण नॉन इंडियन समजा. सर. ओके. असा काय फरक आहे? सगळ्यांना प्रश्न कळला की हां, म्हणजे भारतीय संस्कृतीच्या संबंधामध्ये रिसर्च करणारे अनेक लोक आहेत, जगभर आहेत. त्याच्यातला आपल्याला असे 2 भाग करावे लागतात. एक भाग म्हणजे असा की आपण म्हणतो, म्हणजे काय म्हणूया आपण की सनातनी एक थिंकिंग असं म्हणूया. तर सनातनी थिंकिंग करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की म्हणजे भारतासारखा दिसला तो माणूस सनातनी असतो असं अजिबात नाही, आणि जो आपल्या भारतीयासारखा दिसत नाही तो सनातनी नाही असं नाही. तर आता तुम्हाला काही मी नावं सांगतो. उदाहरणार्थ वामदेव शास्त्री म्हणून तुम्ही ऐकलं असेल, डॉक्टर डेव्हिड फ्रॉले. ओके, म्हणजे पद्मभूषण त्यांना समजा उदाहरणात दिलेलं आहे. किंवा जेफ्री आर्मस्ट्रॉंग, तुम्ही जर नाव ऐकलं असतं तर त्यांचं. असे खूप नावं मला सांगता येतील. त्याचं असं आहे की ते आतून पूर्ण सनातनी आहेत. ते काही अर्थानं विचार केला तर आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं आहेत असे सनातनी आहेत. आता त्यांचं लिमिटेशन काय होतं की ते ज्या संस्कृतीमध्ये त्यांचा जन्म झाला ती संस्कृती म्हणजे त्यांना ती फेवरेबल नाही. आपल्याला चान्स आहे पण कारण आपल्याला काही गोष्टी डिफ्युजनच कळतात. म्हणजे लहानपणी आपल्याला अभ्यास न करता त्या कळाल्या इकडून तिकडून बघून. त्यांना तो नसतो. संस्कृत भाषेतच आपल्याला पाहिजे, त्याच्याशी खूप गॅप असते. आणि काही जसं इनर थॉट्स असतात ना, म्हणजे असं अगदी सटल, तर ते कळायला वेळ लागतो. म्हणजे आता जेफ्री आर्मस्ट्रॉंग, म्हणजे त्यांना ICCRचं मेडल आहे, म्हणजे इंडियन कल्चरल इन्स्टिट्यूटचं, म्हणजे त्यांना मेडल मिळालेलं आहे. प्रचंड म्हणजे गीता कम्स लाईव्ह असं त्यांचं ट्रान्सलेशन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या गीतेत सुद्धा आत्ताच्या आपल्या मॉडर्न ह्याच्यामध्ये आपल्यातले सुद्धा काय म्हणूया आपण आचार्य असं म्हणत नाही पण असेच आपल्यातले जे चांगले स्वामी लोक आहेत वगैरे, त्यांनी सुद्धा लिहिताना इंग्लिश शब्द सहज म्हणजे आत्म्याला सोल म्हटलेलं आहे. यांनी अत्यंत कष्ट प्रयत्न करून की सोल हा शब्द काढलेला आहे किंवा डेमी गॉड हा शब्द काढलेला आहे, तर तो शब्द चुकीचा नाही असे करणारे प्रयत्न आहेत. पण त्यांच्यावर मर्यादा पडतात. इवन वामदेव शास्त्री सुद्धा मान्य करतील की त्यांच्यावर मर्यादा पडतात, पण त्यांनी जे केलं आहे ते खूप आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं असं विरुद्ध ह्याच्यामध्ये असं करताना असं आहे की काही लोकांना कसं आहे की काही इग्नोरन्स नाही करतात, म्हणजे त्यांची बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही. आणि काही लोक डेलिबरेटली करतात, म्हणजे त्यांना तो अजेंडा म्हणूनच करायचा आहे. आणि काही लोकांचं मिक्सचर आहे, म्हणजे बुद्धी पण पोचत नाही आणि डेलिबरेट पण करायचं आहे, तर ते आणखीनच काहीतरी विनोद करतात. बाकी देशामध्ये असा प्रकार चालतो, म्हणजे ख्रिश्चॅनिटी वगैरे ह्यांचं हे होत नाही का, क्रिटिक होत नाही का. पण काय होतं, त्यांना त्याचा तेवढा त्रास होत नाही जेवढा आपल्याला होतो. याचं कारण असं आहे की ख्रिश्चॅनिटी तशी एक्सप्लेन करायला सोपी आहे. इस्लाम म्हणजे अब्राहमिक रिलिजन्स एक्सप्लेन करायला सोपं आहेत. आपलं असं सुरुवात होते की आपल्याला आत्ता तुम्हाला समजा विचारतो की हिंदुइझम जरा एक्सप्लेन करा, तर आपण विचार करतो की कुठे सुरू करू. म्हणजे गणेश हे मुख्य आमचं दैवत, इष्ट देवता की ब्रह्मा विष्णू महेश का काय सांगू, का वर्णाश्रम धर्म सांगू, असा प्रश्न पडतो. तसा त्यांना प्रश्न पडत नाही. हां, पण जनरली एक लिमिटेशन्स आहेत. पण जर नेगेटिव्ह म्हणजे अजेंडा ड्रिवन रिसर्च इतका आहे, आणि आपल्यात असं झालं आहे की अजेंडा ड्रिवन नसला तरी मेट्रिक्स म्हटलं ना की आपल्यावर तर एवढं जे आतून झालेलं आहे ते आपल्याला डिक्लटर स्वतःला करायची गरज आहे. म्हणजे रेड पिल ब्लू पिल मेट्रिक्समधलं आहे ना, तर रेड पिल घ्यायची गरज आहे. आणि रेड पिल म्हणजे काही इझी नाही आहे. तुमचा जो फाउंडेशन असतो, आपण प्रश्नामध्ये बघू, फाउंडेशन तुमचे हलवतो ते की तुम्ही जर त्रेतायुगात म्हणजे मिलियन वर्षापेक्षा जास्त पाहिजेच असं तुम्ही बसला असाल, आणि मी तुम्हाला किती सांगितलं 14,000 वर्ष, ते म्हणजे ठीक आहे, त्यांचं असं लोक म्हणतात, त्यांनी त्यांचं मत मांडलं असं, म्हणजे तुम्ही रेड पिल घ्यायला तयार नाही असं होतं. तर तो म्हणजे हेरोडोटस किंवा रँडल कार्सन वगैरे ही जी सगळी ग्रीक फिलॉसॉफर्स वगैरे, हां, तशी हेरोडोटस वगैरे मागची म्हणताय तुम्ही. नाही, त्याचं मी तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती आहे का,
मी तो प्रश्न तुमचा कळला नाही मला. तुम्ही जर 4000 वर्षापेक्षा मागे गेलात ना, आता आपण तो एक जेनेटिक्सचा बघितला की नाही, युरोपमध्ये पण आपल्याकडचीच लोक गेलेली आहे. ती पिवळी लाईन तुमच्या लक्षात असेल तर, ते कोणतरी कोणी चांगलं लक्षात ठेवलं होतं, म्हणजे 500 रुपयाचं काय झालं. तर माझ्या लक्षात आलं की मी ते 500 रुपयाचा प्रश्न विचारणार, पण त्याचं उत्तर मी आधीच देऊन टाकलं. म्हणजे मी म्हटलं की ते OIT हे त्याचं उत्तर होतं, आउट ऑफ इंडिया मायग्रेशन. तर मी असं सांगतो लोकांना, असं म्हणतात की तुम्ही जर 4,000 वर्षाच्या मागे गेलात, 2000 BCच्या मागे गेलात, तर ॲक्च्युली पूर्ण जगभर अस वर्सेस देम असं नाहीच आहे. म्हणजे आपण वर्सेस ते, कारण एब्राहिमिक रिलिजन्स हे सगळे मागचे 4000 वर्षातले आहेत. त्याच्या आधी वेगवेगळे पंथ असतात, तसं असतात. पण नेटिव्ह ट्रेडिशन जे आहेत जगातल्या, अगदी तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेला तर त्यांचं जे नैसर्गिक जे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे ना, ते अगदी आपल्यासारखं नसेल. पण आपल्यासारखं म्हणजे काय, आपल्यातच किती, नुसतं तुम्ही वेदांत घेतलात तरी केवल अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैताद्वैत, अचिंत्य भेदाभेद, चिद्विलास, किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये. सो तो प्रश्न नाही, पण जनरली डिरेक्शनली सगळेच सेम बोलतात. म्हणजे मी आता ऑस्ट्रेलिया जाऊन आलो ना, ते सगळं सेम म्हणतात. तर 4000 वर्षाच्या मागे गेलात तर हे सेम का होतं, त्यांचा संबंध असेल म्हणून असेल, पण संबंध नसला तरी सुद्धा सेम निष्कर्षाला पोचतात. याचं कारणच असं आहे, भगवद्गीतेत त्याचं उत्तर दिलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये, छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदविद, किंवा सर्वस्याहम हृदय सन्निविष्ट. तो काय कुठे आपल्याच फक्त हृदयामध्ये आणि ऑस्ट्रेलियनच्या हृदयात नाही असं नाही आहे ना. तर तुम्ही जर ते मोकळीक दिलीत त्याला, विचार स्वातंत्र्य, त्याच्यावर आपण येऊ की हिंदू धर्म म्हणजे काय नक्की, तर विचार स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं आहे. ते जर दिलं तर तुम्हाला सत्याच्या जवळ तुम्ही जाता. सो त्यामुळे हेरोडोटस वगैरे तुम्ही जर गेलात, 2000 वर्षाच्या मागे जरी हेरोडोटस गेलात किंवा ग्रीक गेलात, तर ते फार सुंदर आहे आपल्यासारखं. म्हणजे ग्रीकांना कमी लेखायची गरज नाही. ग्रीकांनी अमेझिंग केलेलं आहे. मेथेलस, आपलं जसं नासदीय सूक्त आहे ना, तसं शेनोफनिस म्हणून एक होऊन गेला ग्रीक, आणि तो असा पोएट असा पण होता. त्याची जर तुम्ही जर कविता वाचली तर तुम्हाला नासदीय सूक्त वाचल्यासारखं वाटेल. वंशावळी रामसेनोतस, तुमचं रामसेनोतस. हां, रामसेनितोस. या आता हेरोडोटसने म्हणजे आपण असं, मला तो प्रश्न असा विचारतात काही वेळा लोक की मग आपलं सगळं एवढं भारतात सगळीकडे होतं. आता तुम्ही नाही विचारत, कारण तुम्हाला तसं आहे नाही. ते म्हणतात भारतात सगळं तुम्ही एवढं 14,000 वर्ष होतं, जगात इतर कुठेच काही कसं काय होत नाही. तसं नाही आहे, जगात होत आहे. तुम्ही वाचत नाही, त्याला कोण काय करणार. हेरोडोटसने जे पुस्तक लिहिलं आहे, तर हेरोडोटसने असं लिहिलं आहे, हेरोडोटस हा 2500 वर्षापूर्वी होऊन गेला, म्हणजे ग्रीक माणूस, आणि तो इजिप्तमध्ये गेला होता. तर इजिप्तच्या फॅरो म्हणा किंवा तिथल्या माणसानं त्याला टुरिस्ट गाईड म्हणूया आपण, त्याने नाईल नदीच्या काठावर त्याला तो घेऊन गेला आणि तो म्हणला, हे बघ, हे 341 पुतळे आहेत. हे तुम्हाला हेरोडोटसच्या पुस्तकात मिळेल. 341 पुतळे. हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, हे सगळे राजे आहेत म्हणाला तो, वंशावळी. पण त्यांचे पुतळे, प्रत्येकाचा पुतळा केलेला होता. हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, आणि प्रत्येक 3 राजांना साधारण 100 वर्ष होतात. असा हिशोब केला तर 11,340 वर्ष होतात, असं तो हिशोब सांगितला. आपल्या सिम्प्लिसिटी करता आपण त्याला 11,500 करूया, चालेल ना. 340 ते 500 चालतील, सोपं व्हायला पाहिजे म्हणून. आणि हेरोडोटसचा काळ 2500 वर्षापूर्वी, तेव्हा त्याला सांगितलं की ही 11,340 म्हणजे 11,500. 11,500 अधिक 2,500 किती होतात? 14,000 होतात. मग ते मागे मागे राजे सांगितले, पण म्हणले हे सगळे मानवी होते. पण याच्या आधीचा जो पहिला राजा होता तो मानवीच होता, पण त्याचं वागणं असं होतं, त्याचं राज्य असं होतं ज्याला आपण रामराज्य म्हणू. त्यानं रामराज्य म्हटलं नाहीये, पण देवासारखा होता, तो काहीतरी वेगळा होता. आणि त्याचं नाव काय, तर त्या माणसानं हेरोडोटसला जे नाव सांगितलं ते नाव होतं रामसेनितोस. ओके. आता जी यंग जनरेशन असते त्यांच्याकरता हेरोडोटस, त्याची वेगळं जे पूर्ण हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, बुक नंबर 2, चॅप्टर नंबर 124 through 143, आत्ता जे मी सांगितलं ते. परफेक्ट, खूपच छान. रामसेनोतस नवीन विषय आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. अजून एक मुद्दा मगाशी ताईंनी विचारलं, स्नेहाताईंनी, वसिष्ठ आणि अरुंधतीचा जो विषय आपला राहिला होता, तर तो आपण त्याच्यावर अधिक प्रकाश टाकता येईल. हां, म्हणजे कसं पुढे गेली असं, कसं पुढे गेली असं, हे आपलं होतं आहे का बघा. म्हणजे माझ्याकडे तो व्हिडिओ रेडी आहे, नाही होत आहे हां, लॅपटॉपवर व्हिडिओ. मीनवाईल मगाशी जो प्रश्न मी विचारला की आत्ता आम्ही सगळं अद्वैत परंपरेतून आम्ही सगळं, आम्हाला बाकीचं काही ऐकायचंच नाही आहे. Then how it is useful to me right now? व्हिडिओ ओपन आहे यूट्यूबचा. काय म्हणाल? सॉरी,
सगळे अद्वैत परंपरेतले आहेत, आम्ही प्रत्यक्ष ब्रह्ममाया अभ्यास करतो आहे. मग हे सगळं जर मिथ्या आहे, मग हे काय, वाय द रिझन वी आर नाव डिगिंग दिस इन मीन वाय वी आर, एवढा मोठा रिसर्च काय, आपण कशा करता करतो हे, व्हॉट इज द युटिलिटी? आता नाही, मी रिसर्च करतो, पण आपण सुद्धा आता असं आपण म्हणतो ना की म्हणजे काही तुम्ही करत असाल, काही क्रिकेट खेळत असेल माणूस, काही जप करत असेल, काही करत असेल, कशा करता करतोय असं आहे ना. आता बरेच वेळा त्याचं उत्तर दिलं जातं की आपले 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ते सगळं बरोबर आहे. पण तुम्हाला जर खरं विचार करायला गेलात ना, मी आता आपलं तुकारामाचा आपण जर अभंग घेतला तर तो आपण म्हणतो मोक्ष, पण तो म्हणतो मोक्ष म्हणजे काय म्हणतो, बद्ध कसं कासया म्हणावे, सॉरी मुक्त मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. बरोबर, म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे ते मुक्तीची वगैरे गरज लागते. तर ॲक्च्युली असं म्हणायला ठीक आहे, पण कारण मुक्तीची सुद्धा आपली एक अशी थोडीशी चुकीची म्हणण्याची अशी कन्सेप्ट आहे की मुक्ती म्हणजे आत्ता सगळं करायचं, म्हणजे ही सुद्धा अब्राह्मिक कन्सेप्ट आहे. तसे विचार केला तर मुक्ती म्हणजे आत्ता सगळं केलं की एकदा मृत्यू झाल्यानंतर जरा काहीतरी चांगलं होईल. तिकडेच ते 72 हूर्स वगैरे तशाच प्रकारामधले येतात ना ते त्याच्यामध्ये. तसं नाही, म्हणजे याची दही याची डोळा असं म्हटलेलं आहे. राईट हिअर अँड नाऊ झालं, ओके, ते आपण करूया. तर मी हे संपवतो. राईट हिअर अँड, एक मिनिट द्या, राईट हिअर अँड नाऊ. तर त्याच्यामध्ये जर असं प्रश्न विचारला की तुम्ही कशा करता, तर जोसेफ कॅम्बेल हे माझे एक दुसरे गुरु म्हणू शकता तुम्ही, ओके, ग्रेट अमेरिकन, तर ते म्हणाले की आपण कशा करतो, तर बेसिकली रॅप्चर ऑफ लिव्हिंग. आपल्याला कुठच्याही क्षणी असं वाटलं पाहिजे की हे आयुष्य मस्त चाललंय. मस्त म्हणजे इझी नाही आहे, म्हणजे क्रायसिस पण असेल, अगदी कठीण प्रसंगाला तुम्हाला तोंड देत असेल. आपल्याला सोल्जरचं वर्णन घ्या. आता आपले जे सोल्जर्स असतात, म्हणजे पूर्वीच्या युद्धातले घ्या किंवा आत्ताचे आपले भारतीय सोल्जर किंवा कुठचाही सोल्जर, तुम्ही त्यांच्याशी तुम्ही संबंध असेल तर तुम्ही बोलला असाल, तुम्हाला एक लक्षात येईल, त्यांना मृत्यूची काही भीती नाही. नाही तर तो त्याची हिंमतच होऊ शकत नाही. ज्याच्या मृत्यूची भीती संपली त्याला कसली भीती तुम्ही दाखवणार? ते स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे त्याच्यामधलं तुम्ही गेलात तर. सो रॅप्चर ऑफ लिव्हिंग करता आपण जगत असतो. आपल्याला लिव्हिंग असं वाटलं पाहिजे, मग तो प्रत्येकाचा आपलं शोधत असतो, पण ते तुम्ही तुमच्या आनंदाकरता करत असता. मी लेक्चर देतो हे माझ्या आनंदाकरता देतोय असंच आहे. आणि अजून एक मुद्दा की आपली प्रत्यक्ष ज्याचं मी पूजा करते, ज्याला मी काय म्हणूयात सगळ्यात अधिष्ठान माझं आहे, त्याच्या जर सत्यतेची जर मला जास्तीत जास्त शाश्वती पटली तर मग अजूनच माझा भक्तिभाव आणि ह्या संदर्भाने माझा दृष्टिकोन अजूनच एन्हान्स होतो आणि भाव दृढ होण्यासाठीच हे सगळे उपक्रम असावेत. आता आपण अरुंधती आणि वसिष्ठच्या संदर्भात कोणाचा म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न येतो, पण कुणाचा प्रश्न होता की अरुंधती कोण होतं का, की अरुंधती वसिष्ठच्या पुढे गेली म्हणजे काय, कोण होतं? हां तसं, हां, किंवा नक्की आणखी काय झालं म्हणजे अशा अर्थानं आपण ते प्ले करू. मी तुम्हाला प्ले करण्यापूर्वी सांगतो थोड्याशा, म्हणजे 4 अर्थच्या मोशन सांगतो, ओके. एक, स्वतः पृथ्वी स्वतः भोवती फिरते, हे सगळ्यांना माहिती आहे. आता हा नीट आहे का, फार महत्त्वाचं आहे ते. हा एकच चान्स आहे तुम्हाला अरुंधती पुढे का गेली समजायचा. ओके, स्वतः भोवती फिरते. दुसरी, ती सूर्याभोवती फिरते. हे सगळं सतत चालू आहे. स्वतःभोवती 24 तासात फिरते, सूर्याभोवती 1 वर्षामध्ये फिरते. तसंच आपण वर्ष डिफाईन करतो 365 दिवसामध्ये. हे सगळं चालू असताना, म्हणजे हे तर अगदी फास्ट होत आहे, 24 तास 365 दिवस, हे लक्षात आहे. हे असताना त्याच्या पृथ्वीच्या आणखी 2 मोशन आहेत. एक म्हणजे पृथ्वीचं, आता सूर्य सापेक्ष हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे इथे, तर सूर्य सापेक्ष पृथ्वी अशी कललेली आहे, बरोबर. आणि तो आत्ताचा जो अँगल आहे तो 23.4 23.5 असा आहे. आता तो अँगल तसाच ठेवून, सूर्यसापेक्ष तसाच ठेवून ती पृथ्वी फिरत असते अशी. लक्षात येते? मग आता ही करता येत नाही मला म्हणून मी असं करतोय, बरं, अशी करत असते. तर ही एक मोशन झाली. आता ही एक लक्षात ठेवा, पण तो जो पृथ्वीचा अक्ष आहे तो इथे सूर्यसापेक्ष असताना एक असं जातं. तर पृथ्वीचा अक्ष कुठे पॉईंट करतोय आकाशामध्ये, आणि अशी एक मोशन होते. लक्षात आलं? हा सूर्य आहे समजा अशी, पण हे रोज फास्ट चाललंय. पण हे जी मोशन आहे ती अगदी खूप काळ घेते. किती काळ घेते? हे अशी मोशन व्हायला 26,000 वर्ष लागतात. त्याला आपण संपात चलन किंवा प्रिसेशन ऑफ द अर्थ ॲक्सिस, प्रिसेशन ऑफ द इक्विनॉक्सेस असं म्हणतो. आणि हा जो अँगल आहे ना त्याची पण अशी एक मोशन असते, म्हणजे जॅपनीज बावडाऊन असतं ना असं. तर हे आत्ता 23.5 आहे, तर ते 24.5 पर्यंत जातं आणि मागे जाऊन 23.5 करत 22.5 पर्यंत येतं. अगदी छोटीशी जागा आहे पण. आणि हे नुसतं असं एक व्हायला 41,000 वर्ष लागतात.
हे आपल्या भारतीय ऋषींना माहीत होतं, भारतीय खगोलशास्त्रज्ञांना माहीत होतं. त्याचा वापर करून जसं व्यासदेवाने आणि वाल्मिकीनं केलेलं आहे तसं इतर आपल्या ग्रंथामध्ये म्हणजे अरण्यक वगैरे ह्याच्यामध्ये त्याचे संदर्भ येतात. आता ही जी अशी मोशन आहे ती तुम्ही विसरून गेलात तरी चालेल, कारण त्याच्यात ह्या अरुंधतीकरता गरज नाही. पण ही जी दुसरी मोशन आहे ना अशी, त्याचं महत्त्व आहे की ते जिथे पॉईंट करत असते तिथे जो तारा असतो त्याला आपण ध्रुव तारा म्हणतो, किंवा त्या जागेला आपण ध्रुवाची जागा म्हणतो. आणि सगळे जे तारे असतात ते त्या ध्रुवाच्या जागेभोवती फिरतात. सगळ्यांच्या लक्षात येतंय? म्हणजे समजा इथे जर ध्रुवतारा असेल तर सगळे तारे इथे गोल फिरतायत असं दिसेल तुम्हाला पृथ्वीवरून. ती ध्रुवताऱ्याची जागा बदलल्याने इथे आली तर ते सगळे तारे असे फिरतायत असं दिसेल त्याच्याभोवती. सगळ्यांच्या लक्षात आलं? ओके. हे जेव्हा बदलतात त्याच्यामध्ये काय होतं, जर दोन तारे एका जवळ असतील आणि त्यांची विशिष्ट परिस्थिती असेल तर ते पृथ्वीवरून ते कसे दिसत आहेत आपल्याला, ते ध्रुवाच्या पोझिशन बदलल्यामुळे ते त्यांची पोझिशन आपल्याला फिरताना वेगळी दिसू शकते आणि त्यामुळे अरुंधती दिसते. लक्षात? आता आपण ते बघणार आहोत. सो यू कॅन स्टार्ट ऑल्सो. हां, ते तर म्युझिक आहे ते तुम्हाला ऐकू येणार नाही पण त्याची काही गरज नाही. हां, येत आहे? ओके. ती बघा, वसिष्ठ पुढे, अरुंधती मागे त्या चौकोनातलं. आता ध्रुव बदलतोय, ध्रुवाची जागा बदलते. 26,000 वर्षाचं सायकल. एकत्र आहेत दोघंही, कोणी पुढे नाही कोणी मागे नाही. अगदी थोडा फरक आहे, पण खालची अरुंधती, वरचं वसिष्ठ. अरुंधती पुढे इथे. परत दोघे एकत्र, कोणी पुढे नाही कोणी मागे नाही. हा जो पॅच आहे तेवढ्या काळामध्ये अरुंधती वसिष्ठाच्या पुढे. बिफोर 4500 BC अप टू 11,000 BC.
भीष्म पर्वातला श्लोक त्याला अरुंधती तया पेश वसिष्ठ पृष्ठतः कृतः, महाभारतातला भीष्म पर्वातला हा श्लोक आहे. आणि how you coined it as epoch of Arundhati. It's epoch of Arundhati. त्याचा काही संबंध नाही. म्हणजे मांजर आपल्या समोरून गेलं तसं आहे ते, त्याचा काही संबंध नाही. तोच प्रश्न आपण घेऊयात. ओमेनचा नित्य निमित्ताच्या संदर्भाने आपण म्हणता तो विषय की ओमेन किंवा हा जो विषय येतो. हां, सो तुम्ही तो प्रश्न विचारा, म्हणजे उद्या करताची प्रॅक्टिस होऊ शकते आपल्याला. नाही, आता आपण तोच म्हटलं की टीकाकार यांचे जे काही आहेत की असे जे म्हणतात की तुम्ही त्याला निमित्त म्हणता, तुम्ही जे काही पुरावे सादर केलेले आहेत त्याला तुम्ही निमित्त म्हणता. हां, मी घेतो त्यांच्याकडून तो प्रश्न. असं होतं की काय म्हणूया, हा अरुंधती वसिष्ठचा पुरावा जो आहे, म्हणजे तो आत्तापर्यंत लोक मानत नव्हते, म्हणजे त्यांना उत्तर मिळत नव्हतं म्हणून ते बोलत नव्हते, पण काही सेफ होते ते, कारण कुणालाच उत्तर माहीत नव्हतं. आता उत्तर माहीत झाल्यामुळे त्यांची झोप गेलेली आहे. जे 130 लोक, 120 आता सगळे काही आता अराउंड नाहीत, पण एक साधारण 30 लोक आता आहेत अजूनही त्यातले नवीन करणारे, पण त्यांची झोप गेली. कारण काय, हे सांगितल्यानंतर पुढचं काही बाकी कोणी म्हणजे हेच नाही. त्याचं एक उदाहरण म्हणून देतो, मी नेहमी ते वापरतो. आपण महर्षी कर्वेमध्ये वापरलं होतं याला. तर आता हे जे माझ्याबरोबर सतत फिरतायत ते म्हणतील हे तेच उदाहरण देतो, पण तेच उदाहरण काम करतं. कारण उदाहरण देताना, दृष्टांत देताना सगळ्यांना माहिती असावी लागते, नाही तर दृष्टांत काम नाही करत. तर असं तुम्हाला सगळ्यांना ज्यांना हे प्रश्न विचारतो की सगळ्यांना लोकमान्य टिळक माहिती आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती आहेत, महात्मा गांधी माहिती आहेत, बरोबर. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे, ते खरं का खोटं, ट्रू ऑर फॉल्स हे सांगायचं आहे तुम्हाला. नीट शांतपणे ऐकायचं. हां, ट्रू ऑर फॉल्स, नीट लक्ष द्या. आत्ताचं वर्ष काय आहे, 2025. ओके, मी आता माझं स्टेटमेंट आहे का, मी असं सांगणार आहे, हे स्टेटमेंट सांगायचं खरं का खोटं. 1925 मध्ये 100 वर्षापूर्वी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी हे पुण्यात एकत्र भेटले आणि त्यांनी स्वातंत्र्य ब्रिटिशांकडून कसं मिळवायचं याची प्रचंड डीप अशी 30 तास चर्चा केली. त्यानंतर टिळकांच्या घरी ती मीटिंग झाली. त्यानंतर टिळकांनी सगळ्यांना रोठा सुपारी दिली आणि नंतर प्रत्येकजण आपल्या घरी गेले. ट्रू फॉल्स? फॉल्स. कुणाला ट्रू वाटतंय? घाबरू नका, एकटे असलेत म्हणून काय झालं नाही, कोणीच नाही, सगळ्यांना फॉल्स. का फॉल्स? टिळक 1925 मध्ये नव्हते, बरोबर. हां, सो 1925 मध्ये टिळक, म्हणजे 20 मध्येच टिळकांचं निधन झालं हे म्हटल्यानंतर 1925 मध्ये शक्य नाही, हे आपल्याला अगदी साधं कळतं, त्यात काही वाद घालायची गरज नाही. तसं व्यास म्हणतायत महाभारताच्या वेळी अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जाते आणि आपल्याला खगोलशास्त्र सांगतंय की वसिष्ठाच्या पुढे जाणारी म्हणजे अरुंधती ही फक्त 11,000 BC ते 4,500 BC मध्ये असू एवढ्यातच काळात असू शकते, त्याच्यानंतर असू शकत नाही, त्याच्या आधी असू शकत नाही. सो तुमची तारीख किती? 3162 BC आउट, 3067 आउट, 3138 आउट, 1793 आउट, 3136 आउट, 3137 आउट, 3139 आउट, 3143 आउट, 3009 आउट. ह्या सगळ्या वेगवेगळ्या महाभारत रिसर्चर्सनी काढलेल्या तारखा आहेत. मग ते झाल्यामुळे ते असं ऑब्जेक्शन घेतात की पण आता बघा, म्हणजे ते ऑब्जेक्शनला काही अर्थ नाही आहे, पण आता ते तुमचं डीप स्टडी नसेल तर तुम्ही म्हणाल हां ते पण बरोबर बोलले ते, कारण तुम्हाला फक्त मांजर समोर गेलेलं माहीत असतं. ते म्हणतात की आपण जेव्हा निमित्त, हे सगळे जी वर्णनं आहेत ते व्यास म्हणतात की ही मी तुला निमित्त सांगतो, अशी खूप मला निमित्त दिसत आहेत. तर तो संस्कृत शब्द निमित्त आहे महाभारतामध्ये. तर निमित्त ह्याचा अर्थ ते करतात ओमेन, म्हणजे आपण शकून अपशकून म्हणतो ना, शकून तो वाईट किंवा गुड दोन्ही असू शकतो, असं अपशकून आहे. आता शकून म्हणजे कसं असतं, म्हणजे जो ओमेन असतो तो तात्पुरता असतो की नाही, म्हणजे कावळा कावकाव करतोय, तो काय सतत कावकाव करत नाहीये. किंवा आणखी काय असतं, मांजर समोरून गेलं, काहीतरी तुम्हाला उंबरठ्यावर शिंक आली, जे काय तुम्हाला जे माहीत असतील ते तात्पुरते होतात. ते म्हणतात की हा जो प्रकार चाललाय अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जायचा,
हा 5000 वर्षे चाललाय ना, मग त्याचा तुम्ही शकून म्हणून कसा वापर करणार? किती जणांना पटलं? म्हणजे त्यांची आर्ग्युमेंट पटली की नाही तुम्हाला? आता ह्याचं उत्तर असं आहे की मग काहीतरी लोक वेगळ्याच ह्याच्यावर फाईट करत बसतात. तसं नाही. निमित्त ह्याचा त्यांनी लावलेला अर्थ ओमेन आहे. निमित्ताचा अर्थ ओमेन आहे का? नक्की आहे. पण निमित्ताचा अर्थ फक्त ओमेन आहे का? तर तसं नाही. निमित्ताचा अर्थ साईन, इंडिकेशन, मार्क असं सगळं आहे. मग तो साईन इंडिकेशन असला तर तो असे ना का 5000 वर्ष काय फरक पडतोय? तुम्ही ओमेन म्हणताय, मग मी त्यांना सांगतो की तुम्हाला तो ओमेन वाटतोय, मी म्हणत नाहीये ओमेन, तुम्ही ओमेन म्हणताय. मग त्याप्रमाणे तो तुमच्या डेटला सुद्धा दाखवा ना कसा तो ओमेन होतो, कारण ती त्याच महाभारतामध्ये आहे ना. ते काही बोलत नाहीत त्याच्यावर. मग आता त्याचं तुम्हाला एक दुसरं 2-3 प्रकारानं उत्तर देता येतं. एक आधी आणखी प्रकारचं उत्तर देतो आणि मग ज्ञानेश्वरांचं उत्तर सांगतो तुम्हाला. आता कसं आहे, तुमचा जो व्ह्यूज फक्त जर काही वर्षाचा असेल तर 5000 वर्ष म्हणजे एवढा काळ कसा काय ओमेन असेल असं होईल. पण तुम्हाला जर ॲस्ट्रॉनॉमी कळत असेल आणि भारताची ॲस्ट्रॉनॉमी किती जुनी आहे कळत असेल आणि किती आहे तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मागचे जर 5 लाख वर्ष, भारतीयांना माहीत होतं की नाही हे सुद्धा विसरून जा, पण तुम्ही 5 लाख वर्ष किंवा 50 लाख वर्ष जरी मागे गेलात ना आत्तापासून आणि तिथून जर आत्तापर्यंत आलात तर फक्त हा एकच 5000 वर्षाचा टाईम पिरियड आहे की ज्याच्यामध्ये अरुंधती पुढे जाते. आता हे परत जर मागचं सर्कल 26,000 वर्षाचा गेलात, त्याचं तर काय सांगत नाही, तो PhDचा विषय आहे. माझे सगळे बघावे लागतील व्हिडिओ की मागे जर तुम्ही 26,000 वर्षाचं सायकल गेलं तर अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जात नाही. म्हणजे 40,000 वर्ष मागे गेलात तर अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जात नाही. फक्त मागच्या सगळ्या काळामध्ये 5 लाख 50 लाख मध्ये फक्त एकच 5000 वर्षाचा काळ आहे. आता जर तुमचा जर व्ह्यू 50 लाख वर्षाचा असेल तर 5000 वर्ष काय? इट्स लाईक यस्टरडे. हे दुसरं एक्सप्लेनेशन. पण तिसरं ज्ञानेश्वरांचं देतो. ज्ञानेश्वरांनी कसं म्हटलंय माहिती आहे का? 18वा अध्याय आणि ओवी 114. तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम तेणे उंचावे. ओके, तेथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय. नित्य गोष्टीचं निमित्तामध्ये कसं रूपांतर होतं? तर आपलं हे घड्याळ आहे, ते घड्याळ चाललंय, आपण सतत बघत असतो का घड्याळ? बघत नाही, ते चाललंय, आपल्याला माहिती आहे. पण आता बाबा आता केव्हा हे संपणार म्हणजे मग आपण घड्याळाकडे बघतो. म्हणजे तो कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघतो तेव्हा ते निमित्त होतं. म्हणजे या ताईने त्या घड्याळाकडे का बघितलं? तर त्या म्हणले हा माणूस फार बोलतोय, हे निमित्त झालं. म्हणून मग त्यावेळी त्यांनी बघितलं घड्याळ सतत चालू आहे. तर नित्याचं निमित्तामध्ये रूपांतर केव्हा होतं? कोणत्या तरी कॉन्टेक्स्टमध्ये होतं. इथं महाभारत युद्ध होतं आहे, ते व्यासदेवांना लिहून ठेवायचं आहे. लिहून ठेवायचं इतिहास म्हटल्यानंतर काय झालं लिहायला पाहिजे, केव्हा झालं लिहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला टाईम स्टॅम्प टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये. ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम म्हणून त्याने टाकलेत. म्हणून त्यांनी बघितलं हा घेऊया, हा घेऊया, हा घेऊया, हा घेऊया. थोडक्यात अरुंधतीचा काळ. अरुंधतीचा काळ. सो विल हॅव टू ॲक्सेप्ट इट ॲज इट इज. काही चॉईसच नाही. तुमच्याकडे पण चॉईस नाही आणि माझ्या क्रिटिक लोकांकडे पण चॉईस नाही आहे. मग त्याच्यावर काय करतात? म्हणून न्यायदर्शन सगळ्यांनी, मी तसं म्हणतो नवीन मुलांना पण आपल्या सगळ्यांना सुद्धा, अगदी अद्वैताचा अनुभव आलेल्या लोकांना सुद्धा न्यायदर्शन समजून घ्यायची गरज आहे. याचं कारण सांगू? शंकराचार्य सुद्धा मंडन मिश्राशी डिबेट असू देत किंवा त्यांच्या सगळ्या ग्रंथामध्ये वर्णन करताना, एक्सप्लेन करताना न्यायच वापरतायत, तर्काचाच उपयोग करतात. अगदी बरोबर. वेगवेगळे संदर्भ त्या आलेले आहेत त्याच्यामध्ये. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मगाशी, हा विषय आपण अर्धवट झाला. काही जण म्हणतात की तुम्ही जे कलियुगाचा जो विषय प्रारंभ झाला, आय गेस 3:1 इफ आय एम नॉट मिस्टेकन 3:10 O2 BC असं काहीतरी आहे. तर त्या संदर्भाने जरा प्रकाश. हा खरा विषय खूप मोठा आहे. हो. होतं काय माहिती आहे का? खरं मोठा आहे किंवा खूपच छोटा आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपल्या त्याच्या मागच्या ज्या संकल्पना आहेत त्या इतक्या फॉसिलाइज्ड होऊन बसलेल्या आहेत की म्हणजे जसे पाश्चिमात्य विद्वान आपलं मत बदलायला तयार नाहीत ना, तसं आपण इथे सगळे बसलेले लोक ते असं म्हणतात की बघ माझं जे मत आहे ना, मला सांगतात त्यांच्या मनात असतं ते काय उत्तर द्यायचा तुझा प्रॉब्लेम आहे, तू काय करायचं ते कर, माझ्या मनात जे त्याच्याशी काही भानगड नाही करायची, असं उत्तर देता येत नाही. त्याचं उत्तर असं आहे
आपण योगाचे खूप प्रकार आहेत. आता आपल्याला मी तुम्हाला योग मगाशी म्हटलं ना की बाकी मॅथमॅटिक्सची तुम्हाला भीती वाटत असेल, पण योगाचा विषय आला की ताबडतोब सगळे एकदम बहादर होतात. काही विचारा, कलियुग किती की 4,32,000, द्वापार युग म्हणजे 8,64,000 अशी उत्तरं सांगतात. हे इतकं फॉसिलाइज झालं आहे, ही फक्त साधारण आपल्या भारतीय ग्रंथामध्ये, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये मला माहीत असलेल्या कमीत कमी 36 वेगवेगळ्या युगांच्या व्याख्यामधली एक व्याख्या आहे. हां, ते अरुण उपाध्याय रिटायर्ड IPS ऑफिसर भुवनेश्वरला असतात. त्यांनी 26 वेगवेगळ्या शोधून काढल्या. त्या जेव्हा मी बघितल्या खूप मला वाटलं रे वा छान इंटरेस्टिंग आहे, पण म्हटलं 26 फार छोटा नंबर आहे, म्हणून मी आणखी शोधून काढून 10 आणखी शोधून काढल्या. अशा मिळून त्या 36 झालेल्या आहेत. आता 36 लक्षात ठेवायचं कठीण होतात म्हणून मी तुम्हाला ते सोप्या करणार आहे. पण हे सगळं केल्यानंतर मी तुम्हाला आत्ता सांगतो की कोणी आपलं मत बदलणार नाही आहे त्याच्यानंतर. म्हणजे हा माझा अनुभव आहे 15 वर्षाचा. तर त्यातल्या मी तुम्हाला 4 ब्रॉड सांगतो, अनेक आहेत 36 आहेत पण ब्रॉड सांगतो. एक म्हणजे कसं माहिती आहे का, की आपण म्हणू की एक काळ समजा पृथ्वीची घडण होताना की नुसता तो लाव्हासारखा गोळा होता, तापलेला गोळा होता, काहीच नव्हतं, ही एक स्थिती, हे एक युग. त्याच्यानंतर दुसरं झालं, आता समुद्र झाला, पाणी झालं, त्याच्यामध्ये दुसरं युग, त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे जिवंतपणा निर्माण झाला, हे तिसरं युग. असं होत होत मग सरपटणारे प्राणी आले, मग असं एक युग अशा अर्थानं वापरता येतो. जिओलॉजिकल आपल्याला ते वापरता येतं. आयुर्वेदामध्ये ही कन्सेप्ट आहे. म्हणजे हे फक्त युगापर्यंत मी 45 मिनिट्स बोलू शकतो या युगावर, आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणाल की तेच सगळं ठीक आहे, पण माझ्याकरता रामायण मिलियन वर्षापूर्वी, मग कशाला सांगायचं, असं होतं. तर तो जो युगाचा कन्सेप्ट आहे, तर ह्या ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत, तर ही जी आत्ता जी आपल्याला मनात जी रुजलेली डेफिनेशन आहे, ही कुठे येते माहिती आहे तुम्हाला? 4,32,000, 8,64,000 ही जी व्याख्या आहे, ही फक्त ॲस्ट्रॉनॉमीमध्ये त्याची वापरायची, दुसरी कुठेही इतिहासामध्ये किंवा कुठेही ती वापरायची नाही आहे. त्याचा मूळ उगम कुठे आहे माहिती आहे का? आपल्या ॲस्ट्रॉनॉमी, आता परत तो डायग्रेस होत जातं. ॲस्ट्रॉनॉमीचं महत्त्व म्हणजे प्रॉस्पेरिटी करता महत्त्व आहे. येतो अभ्युदय, निश्रेयस, सिद्धी, सधर्म, ॲग्रिकल्चर, नॅव्हिगेशन सगळ्या करता, म्हणून मोस्ट प्रिसाईज पाहिजे. सगळ्या ग्रहांच्या पोझिशन नीट करता आल्या पाहिजेत. तो जे ग्रहांचे जे ऑर्बिटल पिरियड्स आहेत ना, ते ॲक्युरेट करता यावे. मी आता समजा चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 27.53 डेज लागतात, पण तो एक्झॅक्टली 53 नाही आहे, ते 27.538292 हा सुद्धा ॲव्हरेज नंबर आहे, तो नेहमी तसाच नसतो. हे सगळं बदलण्याकरता त्यांनी काय केलं, जो फ्रॅक्शन केलं तर आपला एरर होतो ना, म्हणून त्यांनी केलं की आपल्याला किती ॲक्युरेसी पाहिजे, आणि त्याप्रमाणे ते वाढवत गेले. रेशो आपण करतो ना, म्हणजे 1 काय म्हणूया, 1/7 इज सेम ॲज 2/14 इज सेम ॲज 3/21. सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. असं ते वाढवत गेले, आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जी लेवलची ॲक्युरेसी पाहिजे त्याच्याकरता आपल्याला 4.32 मिलियन हा नंबर गेला पाहिजे. 4.32 मिलियन सायकल्स ऑफ द सन, म्हणजे सन म्हणजे तेवढी वर्ष, आपली सूर्यवंश, सोलार इयर्स. ते घेतल्यानंतर असं महाभारत म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी टेक्स्टमध्ये वर्णन येतं की 4.32 मिलियन सोलार इयर्समध्ये चंद्राची एवढी आवर्तनं होतात, शुक्राची एवढी आवर्तनं होतात, आणि त्यांचे तुम्ही रेशो घेतलेत, त्याला मल्टिप्लाय बाय 365 केलं तर प्रत्येक ग्रहाचा ऑर्बिटल पिरियड किती आहे हे अगदी प्रिसाईज तुम्हाला कळतं. ह्याच्याकरता ही केलेली अरेंजमेंट आहे. याचा इतिहासाशी किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही, पण तरीसुद्धा मला खात्री आहे तुम्ही ते ऐकायला तयार नसणार. पण हे जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, मग आपल्या पाश्चिमात्य लोकांना कशाला दोष द्यायचा, आपण सोडायला तयार नाही. बरं, हे काय निलेशोक सांगतोय का? नाही, आपल्या ग्रंथामध्ये तसं आहे. तुम्ही सूर्यसिद्धांत वाचा, तुम्ही आर्यभट्ट वाचा, काही केलं तरी नाही, पण ते तरीसुद्धा मिलियन वर्ष हे मला तुमचं अजून पटत नाही. मला असं विचारतं, मिलियन वर्षापूर्वी तसं शक्य आहे का? अरे करून दाखवा तुम्ही, तसं शक्य आहे का? असं होत नाही. 2-3 आणखी डेफिनेशन क्विकली सांगतो. ही एक डेफिनेशन झाली, ही ॲस्ट्रॉनॉमीची डेफिनेशन आहे, त्याचा बाकी काही संबंध नाही. युग म्हणजे एक जनरेशनसुद्धा अशा अर्थानं. म्हणजे आपण आता साध्या भाषेत आपण समजा म्हणूया की मनमोहन सिंगचं युग होतं पंतप्रधान, आता मोदी युग सुरू आहे. एक काळी नेहरू युग होतं, एक काळी इंदिरा गांधी युग होतं, असे म्हणता येतं. फॅमिलीमध्ये म्हणता येतं, फॅमिलीमध्ये आत्ता ह्यांचं युग चाललं आहे, आजोबांचं युग चाललं, आता वडिलांचं युग चाललं आहे, अशा अर्थानं म्हणता येतं. आणखी डेफिनेशन तुम्हाला सांगतो. ऐतरेय ब्राह्मण हा जो ग्रंथ आहे, हा ऋग्वेदाशी संबंधित ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे ते असं म्हटलंय, कलौ शयानो भवती. आत्तापासून आपण सकाळी जेव्हा ब्रेकफास्टला जमणारो ना, तेवढ्या काळामध्ये आपण 4 युगातून जाऊन येणारो.
कलौ शयानो भवती, तुम्ही जेव्हा झोपलेले असता तेव्हा तुम्ही कलियुगामध्ये असता असं ऐतरेय ब्राह्मण सांगतो. तुम्ही उठून बसलात पण अजून असं बसलाय माणूस, अजून क्लिअर म्हणजे स्नूज बटनवर आहे तो, असा जेव्हा तो अजून बसलेला आहे, अजून पुढे काही नाही, तेव्हा तो द्वापार युगामध्ये आहे. मग शेवटी म्हणतो चला आता उठायलाच पाहिजे म्हणून तो उभा राहतो, असं करतो, तो त्रेतायुगामध्ये आहे. आणि शेवटी तो चालायला लागतो म्हणजे काम करायला लागतो, कृती करायला लागतो, तेव्हा तो सत्ययुगामध्ये असतो. कृतम संपद्यते चरण, तुम्ही जेव्हा कृती करता तेव्हा तुम्ही सत्ययुगात असता. आणि मग ते पुढे ऐतरेय ब्राह्मण सांगतं की म्हणून सतत कृती करत राहा, सत्ययुगात राहा, चरैवेती 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 कृतम संपद्यते चरण. म्हणजे आपण आत्तापासून सकाळी ब्रेकफास्टमध्ये सगळी युग होणार आहेत आपल्या सगळ्यांकरता. आणखी एक सांगतो, दुसरं एक इमोशनल युग असतं. तुम्ही आईन्स्टाईनचं सगळ्यांना ऐकलेलं आहे की इफ यू सिट विथ अ ब्युटिफुल लेडी फॉर 1 hour इट फील्स लाईक अ मिनिट. तुम्हाला नाही माहिती, पुरुषांना अनुभव आहे. ओके, बरोबर. आणि इफ यू सिट ऑन अ हॉट प्लेट फॉर 1 minute इट फील्स लाईक एन आवर. चैतन्य महाप्रभूंनी त्याचे वेगळ्या भाषेमध्ये सांगितले. चैतन्य महाप्रभू सगळ्यांना नाव माहिती आहे, कृष्ण भक्त, राधाकृष्ण भक्त. त्यांनी असं 8 श्लोक, त्यांच्या नावावर फक्त 8 श्लोक आहेत. तर त्यांनी लिहिताना त्यांना गोविंदाचे इतके भक्त की ते जरा विरह झाला तरी तो सहन व्हायचा नाही. त्यांनी ते जे लिहिलेलं आहे ते असा श्लोक येतो, युगायितम निमेषेण चक्षुषा प्रावृषायितम शून्यादितम जगत सर्वम गोविंद विरहेण मे. गोविंदाचा जर मला विरह झाला तर सर्व जग मला शून्य वाटतं. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागतात आणि एक निमेष म्हणजे ब्लिंकिंग ऑफ एन आय एवढा काळ मला युगासारखा मोठा वाटायला लागतो. ही मानसिक अवस्था आहे. त्याच्यामध्ये ते चैतन्य महाप्रभूंचं युग म्हणजे नक्की किती वर्ष हो? म्हणजे कलियुग होतं ते का द्वापार, असा प्रश्नच मूर्खपणाचा आणि चुकीचा आहे. अशा अनेक डेफिनेशन्स आहेत. तसं आपल्याला रामायण महाभारत करताना रामायण त्रेतायुगात झालं का? उत्तर येस. आणखी 1-2 सांगायला पाहिजेत, तरी सुद्धा लोक मानणार नाही ते मी तुम्हाला आत्ता सांगतोय. कारण हा माझा अनुभव आहे असं. ओके, सो त्याच्यामध्ये कसं झालं की त्रेतायुगात झालंय, बरोबर आहे, कारण रामायणात तसं लिहिलेलं आहे. महाभारत द्वापार युग आणि काय आपलं कलियुगाच्या एंडला मध्ये म्हणजे इंटरफेजला झालं हे पण लिहिलेलं आहे. पण महाभारतच काय म्हणतं माहिती आहे का? भीष्माचार्य आणि युधिष्ठिरामधल्या संवादामध्ये युधिष्ठिर असं म्हणतो की अच्छा मला जरा त्या युगाबद्दल सांग. तेव्हा भीष्माचार्य म्हणतात की राजा ज्या पद्धतीनं राज्य करतो त्यावरून तो पर्टिक्युलर प्रकारचं युग आणतो. की तुम्ही ऐकलं असेल वाक्य, हे महाभारतामध्ये कमीत कमी 6 वेळा येतं. राजा कालस्य कारणम, ॲडमिनिस्ट्रेटर किंवा असं करतो. नुसतं तेवढं सांगून थांबलेलं नाहीत, भीष्माचार्यांनी उदाहरणं दिलेली आहेत किंवा व्यासाने उदाहरणं दिलेली आहेत पूर्ण महाभारतामध्ये एक्सटेंडेड. असं भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. हे भीष्माचार्यांनी स्वतः सांगितलेलं नाही, व्यासाने दिलेलं आहे. की जेव्हा तुम्हाला माहिती असेल सत्यवतीचे 2 मुलगे म्हणजे चित्रवीर्य विचित्रवीर्य ते लहान होते आणि भीष्म ऑन देअर बिहाफ राज्य चालवत होते. महाभारतात असं वर्णन आहे की भीष्म इतका सुंदर प्रकारे राज्याचा कारभार करत होते की त्यांनी द्वापार युगामध्ये सत्ययुग आणलं. असं तुम्ही जाऊन शोधा, महाभारतामध्ये असं वाक्य आहे. त्याच महाभारतामध्ये परशुरामाच्या बाबतीत असं वाक्य आहे की परशुरामाने उन्मत्त क्षत्रियांचा 21 वेळा संहार केला आणि त्रेतायुगामध्ये सत्ययुग आणलं. आणि वाल्मिकी रामायणात असं वर्णन नाही आहे, पण वाल्मिकी म्हणजे भगवान रामाच्या संदर्भामध्ये पद्मपुराण आणि इतर पुराणामध्ये असं वर्णन आहे की भगवान राम परत अयोध्येला आल्यानंतर त्यांनी जो राज्यकारभार केला तो इतका रामराज्य आपण त्याला म्हणतो तो असा होता की त्यांनी त्रेतायुगामध्ये सत्ययुग आणलं. राजा कालस्य कारणम. विषय संपला. पीपल यू कॅन गो बॅक टू युअर 432,000. मग आता आपलं मत काय सगळ्यांचं? कलियुग कधी संपेल? तो पुढचा प्रश्न असतो, कलियुग केव्हा संपताय. मी सकाळी मग उत्तर दिलं का आपल्या तिकडे दिलं असेल उत्तर? त्याचं किती जणांना कलियुग केव्हा संपणार आहे माहिती करायचं आहे? कुणाला सिरियस आहे? ओके, लिहून घ्या, कारण एकदाच मी उत्तर सांगणार ते. ओके, 7 झालं रेडी? ओके, ते बघा पेन पेन्सिल नीट काढा वगैरे. ह्याचं कारण असं आहे की त्यांनी नीट राजा कालस्य कारणम ऐकलं नाही आहे, त्यांनी हे पण ऐकलं नाही, त्यांचा विश्वास नाही आहे की आत्तापासून सकाळपर्यंत 4ही युग होणार आहेत, ह्याच्यावर विश्वास नाही आहे. कलियुगाचं सांगा. राईट, रेडी? ओके, 7 ऑगस्ट नाही घाबरू नका. ओके, 7 ऑगस्ट 2625. अच्छा.
2625. जेव्हा 24मध्ये मागच्या वर्षी विचारत होते तर ज्या दिवशी प्रश्न विचारतात तो दिवस आणि मी सांगतो 2624. मागच्या वर्षी तसं सांगत असे. ग्रेट. मी ते खात्री करून घेतली की मी नसणार आहे किंवा निलेशोक म्हणून तुम्ही ओळखणार नाही. माझे असं ते पण लोपो नामरूप हरपो. खूप छान, खूपच सुंदर. आय थिंक हा प्रश्न सगळ्यांना मनात होता आणि त्याचं संपूर्ण निराकरण झालं. पण द व्हेरी फॅक्ट, आणि बाकी अनेकांनी काढली, पण त्यांनी आता मी बघितलं म्हणून त्यांचं सांगतोय, त्यांनी वही काढली. वही काय? याचाच अर्थ मी आधीचं सगळं सांगितलं ना. प्रूफ मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की नाही की बदलणार नाही म्हणून. खूपच छान. तुम्हाला बोलायचं आहे काय? हां, बरोबर. सो प्रश्न काय म्हणजे? बरोबर होती त्याचं कॅल्क्युलेशन. हां, प्रश्न कळला सगळ्यांना? नाही, तुम्ही जर भागवत पुराण वगैरे गेलात, इतर भागवत पुराणामध्ये गेलात तर तुम्हाला रामाची वंशावळी मिळते. अनेक पुराणात मिळते, पण मी एक भागवत पुराण उदाहरण घेतोय. आणि तुम्ही जर वेगवेगळ्या पुराणात गेलात तर वेगवेगळी मिळते, हे लक्षात घ्या. म्हणजे एका पुराणामध्ये 28 आहेत तर दुसऱ्याच्यामध्ये 36 आहेत, लक्षात येतं आहे. तिसऱ्याच्यामध्ये 42 आहेत. म्हणजे काय, त्याचंही तुम्हाला उत्तर येतो. तर आपण एक घेऊया भागवत पुराण. तर भगवान राम ते महाभारत या काळामध्ये 28 म्हणजे रामाच्या म्हणजे इक्ष्वाकू वंशामध्ये 28 राजे होऊन गेले असं वर्णन येतं. तर प्रश्न असा की 7000 वर्षाचा फरक आम्ही मान्य केला, एका मिनिटाकरता आम्ही कलियुगाचा किंवा युगांचं आमचं जे डोक्यात आहे ते सोडून दिलं, समजा मान्य केलं, तर त्या 7000 वर्षामध्ये फक्त 28 राजे, असा एक प्रश्न. बाय द वे हे माहिती आहे का तुम्हाला की म्हणजे अदरवाईज त्या राजांचं काही फार माहिती नाही आहे, पण अयोध्येचा दीर्घ यज्ञ आणि कौशलाचा बृहद बल हे कौरवांच्या बाजूने महाभारत युद्धामध्ये लढले आणि मग ते मारले गेले. म्हणजे अभिमन्यूने एकाला मारलं, दुसऱ्यानं सात्यकीला मारलं किंवा असं वर्णन आहे. बाकी त्यांचा कुठे फारसा संबंध नाही. दोनदा फक्त तो रेफरन्स येतो दीर्घ यज्ञाचा आणि बृहद बलाचा सुद्धा राजसूयाच्या वेळी. पण त्यांचं वर्णन येण्याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? भगवान रामाशी संदर्भ आहे म्हणून, संबंध आहे म्हणून. तुम्हाला माहीत असेल तर भगवान रामानंतर लवकुशाकरता स्प्लिट करून दिलेलं आहे. एक अयोध्या आणि कौशला केलेलं आहे. शत्रुघ्न मथुरेकडे आला, बरोबर. लक्ष्मण लखनौला गेला असं आपण म्हणूया मी तिथे. आणि भरत पुष्कलावती म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तिथे गेला आणि त्याने आपल्या 2 मुलांना सेपरेट केलं. तर हे 28चं कसं होतं? तर हे फक्त तेच उदाहरण नाही, कोणत्याही तुम्ही पुराणातल्या याद्या घ्या, इवन महाभारत म्हणजे रामायणातल्या याद्या घ्या, महाभारतातल्या याद्या घ्या, हरिवंशातल्या याद्या घ्या, प्रत्येक वेळी हे त्यांनी सांगितलेलं असतं. एक ऋषी, मैत्रेय ऋषी, शुक गोस्वामी, जे कोणी एकमेकाशी बोलतायत ते कोणतरी म्हणतं की अरे जरा मला तू वंशावळी सांग. तर उत्तर देताना तो म्हणतो की प्राधान्याने, जे प्राधान्य मुख्यतः जी लोक आहेत त्यांची मी तुला नावं सांगतो. त्याचं एक आपण आता उदाहरण करूया. ओके, त्याचं उदाहरण घेतो की मुख्यतः प्राधान्याने म्हणजे कसं होतं, महत्त्वाच्या लोकांची नावं सांगतो. आता तुम्ही तारीख लिहून घेतलीत म्हणून तुम्हाला व्हॉलेंटिअरिंग करावं लागणार आहे. ओके, हां. आता तुम्ही बाकी कोणी मदत नाही करायची, रूल कळला? अजिबात मदत नाही, काहीतरी कानात बोलायचं नाही, कुठेतरी विस्पर नाही करायचं. ओके, आपल्याला 1947मध्ये ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळालं. ओके, कुणी मदत नाही करायची त्याच्यामध्ये. तेव्हापासूनचे आत्तापर्यंतचे जे प्राईम मिनिस्टर होऊन गेले त्यांची नावं सुरू करायची. सिक्वेन्स चुकला तरी चालेल. 1 मिनिट, 1 मिनिट, टाइम स्टार्ट्स नाऊ. कसंही जा, मग टाइम सिक्वेन्स कोणी सांगू नका नावं इतर. हां, मोदी, मनमोहन सिंग, नोबडी हेल्प्स प्लीज. हां, विचार करा, अजून वेळ आहे. नेहरू, व्हेरी गुड. प्रयत्न करा, म्हणजे मिळतील आणखी एक दुसरे. बस, ओके. म्हणजे आता काय फार काळ गेलेला नाही, 70-75 वर्षाची गोष्ट आहे. पण 4 नावं आठवली. आता तुम्ही म्हणाल नाही त्यांचा जरा इतिहासाचा अभ्यास नसेल, पण नाही दुसऱ्या कोणी जरी घेतलं ना तरी सुद्धा 7-8 नावं येतील.
आणि मग सगळ्या लोकांनी एकत्र केलं ती सगळी नावं येतील, कारण सगळे मिळून असं क्युम्युलेटिव्हली हुशार सगळे होतात आपण एकत्र करून, राईट. सांगायचा मुद्दा असा आहे की जसं त्यांच्या मेमरीमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये जी इम्प्रिंट झालेली लोकं आहेत ती 4 आहेत की नाही, म्हणजे अनेकापैकी, तशी ही इम्प्रिंट झालेली नावं ही फार कमी असतात. आणि त्यांनी म्हटलेलंच आहे की प्राधान्य मुख्य नाव मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे तो एक्झॅक्टली 28 म्हणजे तो मग त्याच्यावर प्रश्न विचारतात मग तो 600 वर्ष जगला का, असलं काही झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये. काही वेळात असं होतं की जसं आपण म्हणतो ना वाकाटकांनी 700 वर्ष राज्य केलं आणि शालिवाहनांनी 300 वर्ष राज्य केलं, अशा आपल्या भारताच्या वंशावळी इवन म्हणजे भारतीय राजांच्या बाहेर गेलेल्या वंशावळी सुमेरियनमध्ये वगैरे अशा वंशावळी मिळतात. तिथं त्यांचं नाव असतं अमरेन, याने 980 वर्ष राज्य केलं. ते अमरेननं राज्य नाही केलं, त्याच्या वंशाच्या पिढीच्या लोकांनी राज्य केलं असं त्याचं वर्णन आहे. तसं असं ऐकलंय मी की जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा अर्जुनाचं वय 85 वर्ष आणि भगवंताचं वय 120 वर्ष होतं. हे आत्ताच्या कंटेक्स्टमध्ये कसं बसतं? त्याचं वय काय होतं? अर्जुनाचं वय 85 होतं. ओके. आणि भगवंतांचं वय 120 वर्ष होतं. ओके. हे आता कसं बसवायचं? ओके, त्याचं उत्तर सोपं. हिचन्स रेझर. A claim made without evidence can be dismissed without evidence. ओके. ऑन दी अदर हँड आपल्याकडे असा पुरावा आहे की कृष्ण आणि अर्जुन यांची वय एकाच वयाची होती. युद्धाच्या वेळी ते 72 वर्षाचे होते. पण हे भगवद्गीता शिकत असताना सांगितलं गेलं. कुणी? जे शिकवत होते त्यांनी. परत त्याला पुरावा काय आहे हे विचारलं नाही, त्यांनी सांगितलं फक्त अशी माहिती. हां, कोण? द्वादशीवार? नाही. नाही म्हणजे कुठे आलं म्हणजे भगवद्गीता पठण शिकण्याचा एक वर्ग मी जॉईन केला, त्याच्यामध्ये फक्त भगवद्गीता योग्य उच्चाराने पठण करायचे. बरोबर, त्यांनी असं सांगितलं. ओके ओके, गुड. आणि मी त्यांना सांगणार आहे हुएवर ही और शी इज, whatever his name, whatever are his or her degrees, he or she is wrong. 72 वर्ष आपल्याला त्याचं अगदी उत्तम काढता येतं. भगवान कृष्णांचा जन्म 27-28 जून, कारण ती मिडनाईटचा जन्म आहे, 5633 BC. अगदी आपल्या डाऊन श्रावण वद्य अष्टमी म्हणून आपल्याला काढता येतो. जेव्हा त्यांचं निर्वाण झालं, तो निर्वाणाचा दिवस आपल्याला पुरावा नाही म्हणून मिळत नाही. 5525 BC. 107 वर्षाचं आयुष्य म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरचं जे आयुष्य आहे ते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाकितं आहेत. भाकितं म्हणण्याच्या गेस आहेत. भागवत पुराण म्हणतं 125 वर्ष, छांदोग्य उपनिषद वापरून म्हणतात 116. आता मी जे हे काढलं हे मी हरिवंश, महाभारत आणि भागवत पुराणाचं वापरून काढलेलं आहे. ॲस्ट्रॉनॉमी रेफरन्सेस काढून त्यांचं काढलेलं आहे. ओशनोग्राफी करून काढलेलं आहे. हे 107 वर्ष येतं. हे काढल्यानंतर मला एक शास्त्री म्हणून, म्हणजे भारतीयच पण ऑस्ट्रेलियात असलेले, त्यांनी मला ईमेल पाठवले. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते म्हणले निलेशजी तुम्हाला माहिती आहे का की मध्वाचार्य, सगळ्यांना माहिती आहेत उडुपी कृष्ण, त्यांनी जे कृष्णाचं वय काढलेलं आहे ते सुद्धा 107 आहे. सप्तमाब्दम शतोत्तरम म्हणजे महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये. त्यांनी कसं काढलं मला माहीत नाही, मी कसं काढलं मला माहिती आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकतो की ते दोघे एकाच वयाचे होते. बरं, ते 72 हे झालं, पण दुसरं ते 120 आणि 85 नव्हते, ह्याचाही प्रॉब्लेम. आता 85 ते झाले तर कसं होणार? द्रोणाचं वय 85 दिलेलं आहे युद्धाच्या वेळेचं, आणि अर्जुन हा त्यांचा शिष्य आहे, म्हणजे असं झालं. पण तेच कारण नाही. दुसरं असं एक सुंदर वर्णन आहे की त्यात तुम्हाला कळतं त्या 120 आणि 85 नव्हते. याचं कसं आहे माहिती आहे का? जेव्हा जेव्हा भगवान कृष्ण पांडवांना भेटतात, आता बघा तुम्ही इथे मानवी देहात आलाय ना, म्हणजे तो अवतार घेतलाय, मानवी नॉर्म्स फॉलो करावे लागतात आणि भगवान कृष्ण फॉलो करतायत. जेव्हा जेव्हा भगवान कृष्ण येऊन पांडवांना भेटतात तेव्हा कसं होतं माहिती आहे का? ग्रीटिंग्स. भगवान कृष्ण युधिष्ठिराला नमस्कार करतात, भगवान कृष्ण भीमाला नमस्कार करतात, भगवान कृष्ण अर्जुनाला आलिंगन देतात, आणि नकुल आणि सहदेव भगवान कृष्णाला नमस्कार करतात. याच्यातून तुम्हाला काय कळलं? ते एका वयाचे आहेत अर्जुन आणि कृष्ण. भीम आणि युधिष्ठिर मोठे आहेत त्याच्यापेक्षा, नकुल सहदेव लहान आहेत. खूपच छान. सगळ्यांना मला वाटतं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. एक महत्त्वाचा प्रश्न, साधारण जो महाभारताचा आपण जो काळ आत्ता प्रस्थापित केलेला आहे, तर त्यावेळेला जे काय म्हणता येईल त्याला कार्बन किरणोत्सर्ग, जे पर्टिक्युलरली आपण म्हणूयात किरणोत्सर्ग कालमापन, तसे म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला आपण असं म्हणूया रेडिओ कार्बन काहीतरी एव्हिडन्सेस, तर ती टेक्नॉलॉजी एक्झिस्टन्समध्ये नव्हती. मग हे कसं काय
नाही कसं आहे संदर्भाने नाही म्हणजे कार्बन टेक्नॉलॉजी ही फक्त आता 70 वर्षे आहे, 1950 पासून आहे ती. आणि कार्बन टेक्नॉलॉजी आपण रेडिओ कार्बन वगैरे म्हणतो ना, ही अत्यंत म्हणजे तेव्हा ती आली तेव्हा फारच इंटरेस्टिंग होती, त्याचा खूप फायदाही झाला. पण आता ती अत्यंत युजलेस, होपलेस, थोडी साईड बार अशी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे एवढं कार्बन टफ नाही करत. म्हणजे आता AMS किती लोकांनी ऐकलंय, म्हणजे इन्स्ट्रुमेंट AMS, ॲडव्हान्स मास स्पेक्ट्रोमेट्री किंवा स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, त्याच्यावर मी कन्सल्टिंग केलं 5 वर्ष. मी लोकांना शिकवतो कशी चांगली वापरायची. कोका कोलामध्ये वापरतात, सगळीकडे वापरतात. तुम्ही त्यांना असं ब्रेडचा तुकडा दिला ना, आत्ताचा किंवा झिजसनं खाल्लेला तो तुकडा दिला, तुम्ही ते सॅम्पल करून दिलं की ते अक्षरशः 3 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट देतं की हा ब्रेड किती जुना आहे. म्हणजे तुम्ही एक रेडिओ कार्बन आपल्याला तो शब्द वापरतो म्हणून वापरतो, पण सगळे आर्किओलॉजिस्टवाले अगदी रेडिओ कार्बन वगैरे करतात. असं कोण म्हणजे तुम्हाला नाही म्हणत आहे. रेडिओ कार्बन म्हणायला लागले की त्यांना काही माहिती नाही, प्रगती झालेली काहीही पत्ता नाही, असा त्याचा अर्थ आहे. इतकं तुम्हाला आहे की तुम्ही कुठून ते आले, इन्ग्रेडियंट्स कुठून आले असं काढता येतं. म्हणजे बेसिकली तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी वापरतात की कंटॅमिनेशन कुठून आलं आहे. म्हणजे त्याने एखाद्या पदार्थामध्ये माती घालून विकत असला तर ती मातीसुद्धा कुठून त्याने विकत घेतली हे कळेल. इतकी टेक्नॉलॉजी अमेझिंग झालेली आहे. सो आणि ते फक्त AMS नाही, थर्मोल्युमिनेसन्स अशी एक टेक्नॉलॉजी आहे. PB लेड असं म्हणतात, म्हणजे लेड युरेनियम. ते युरेनियम म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह नव्हे, असे क्रिस्टल्स, त्याच्यावरून तुमच्या अशा अनेक टेक्नॉलॉजी. थोडक्यात काय आहे, कसं तरी करून आपल्याला तो काळ काढायचा, अशा अनेक टेक्नॉलॉजी आहेत. तर त्या महाभारताच्या काळात होत्या की नाहीचा काही संबंध नाही. त्यांनी तो ठेवलेला जर अवशेष मिळाले आणि आपल्याकडे तशी टेक्नॉलॉजी असली तर त्याचा आपण अर्थ लावतो. आता मी तुम्हाला मगाशी ते दाखवले बघा ग्राफ, की ते सडनली पाणी वर वाढलं, अटलांटिस, रावणाची लंका. ते काय माहिती आहे का, आपण ज्याला कॉरल्स म्हणतो ना, ज्याच्यापासून कॉरल्स बनतात, तर ते कॉरल्सचे जे फॉर्म्स होतात ते काय होतात, त्याच्यावर कॉरल्स झाल्यानंतर त्याच्यावर पाणी किती आहे त्याप्रमाणे त्यांची ग्रोथ ठरते. तर सडनली जर पाणी वेगळं झालं तर त्यांची ग्रोथ खुंटीत होते किंवा वाढते असं होतं. आणि त्या कॉरल्सचा स्टडी करून त्यांना कळतं. म्हणजे अत्यंत इनजेन्युइटी ज्याला आपण म्हणतो, क्रिएटिव्हिटी वापरावी लागते, त्याला तंत्रयुक्ती म्हणतो आपण. तर तुम्हाला तंत्र म्हणजे विज्ञान बुद्धी पाहिजे, तर्कशास्त्र पाहिजे आणि तंत्रयुक्ती पाहिजे. याचा जर सुवर्ण संगम झाला आणि जर पुरावा असला तर तुम्हाला रिव्होल्युशन होतं. थोडासा अजून एक महत्त्वाचा विषय जो कधी बसला म्हणजे अनेक लोकांच्या मनात आहेच, उत्तर रामायण. साधारण कमिंग टू दॅट पॉईंट, काही जण, बरेच जण उत्तर रामायणाचा विषय घेतच नाहीत, कथाकार, काही भागवतकार किंवा रामायण. तर असं काय म्हणजे काय पद्धतीने, कारण बरेचसे रेलेव्हन्सेस जे आहेत, जे काय म्हणूयात उदाहरणं आहेत, काही जे संदर्भ आहेत ते उत्तर रामायणातले देतात ना. रावणाचा जे सगळा जो विषय आहे तो उत्तर रामायणातला आहे, की तो त्याचं काय काय पद्धतीने तो होता, क्रुएल्टी होती, ॲज वेल एज त्याचं कसं सगळं आयुष्य होतं, तो सगळा संदर्भ आलेलाच आहे. आणि मग तो आपण कथा म्हणून देतोच, ते रिलेट करतोच. करेक्ट. सो म्हणजे असं आहे, आता मुग्धाताईंनी प्रश्न विचारला, तुम्हाला किती जणांनी असं तुम्ही ऐकलंय किंवा तुम्हाला वाटतंय तुम्ही की उत्तर रामायण हे प्रक्षिप्त आहे, उत्तर रामायणाचा विचार करायचा नाही, भगवान रामाचा राज्याभिषेक झाला, युद्धकांड संपलं, विषय संपला, असं किती जणांना वाटतं? वन, कोणीच नाही, फक्त ते एकटेच. चांगलं आहे, तुम्ही सोडू नका तसं. जे तुकाराम म्हणतो, सत्य सत्यासी मन केले ग्वाही, नाही मानियले बहुमता, अशासारखं. तर उत्तर रामायण असं आपण म्हणतो की म्हणजे आपण म्हणतो म्हणजे बरेच लोक सुद्धा आता आपण म्हणत होतो की आता गोविंदगिरी महाराज त्याच्यावर बोलत नाहीत, पण काही बोलत नाहीत, काही ते असं सांगतात की हे प्रक्षिप्त आहेत असंही सांगतात. पण असं आहे, तुम्ही प्रक्षिप्त म्हणत असाल तर तुम्हाला बाकीच्या कांडातलं सुद्धा मी तुम्हाला प्रक्षिप्त काढून देऊ शकतो. सो तुम्ही असं म्हणजे पूर्ण उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे, म्हणजे गोविंदगिरीजी महाराज म्हणत नाहीत उत्तरकांड प्रक्षिप्त आहे असं म्हणून अनेक लोक आहेत बाय द वे, पण ते टाकून देणं म्हणजे थ्रोईंग द बेबी विथ द बॅथ वॉटर. कारण ते सगळ्यालाच अप्लाय करेल. म्हणजे तुम्हाला ती 2 काय मांजरं आणि 1 मंकी माहिती आहे ना, लोण्याचा गोळा मिळाला, तसं परिस्थिती होईल. इकडलं काढलं, तिकडलं काढलं, सगळं संपलं, काही करायलाच राहिलं नाही, अशी परिस्थिती. असं नाही करून चालत. त्यांनी आता मुग्धाताईंनी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलं की आपण जर असं कथा महाभारताची रामायणाची कथा समजून घेताना आपण म्हणतो नाही पण ते वेदवतीला तर तसं झालं ना असं म्हणतो, आणि अनन्यरण्याबरोबर त्याचं युद्ध झालं वगैरे, अशा ज्या आपण गोष्टी करतो त्या अनन्यरण्याचा आधी रेफरन्स येतो म्हणजे पहिल्या 6 कांडामध्ये, पण तो लोकांना अरे हे अनन्यरण्य इथं कसा आला ते एक्सप्लेन करायचं, आणि नंतर उत्तरकांडामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे.
ओके, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो, डेटिंग मी केलेलं आहे म्हणून. उत्तर रामायणातले, उत्तरकांडातले जे खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत ते अगदी असे कोडं सोडवल्यासारखे ब्युटिफुली येऊन 12,209ला नीट फिक्स होतात. त्या इनफॅक्ट तुम्हाला मी सांगतो, IIT खरगपूरची जी साईट आहे वाल्मिकी रामायणाची, त्याच्यावर तुम्ही मुद्दाम जाऊन बघा. त्यांनी काय केलंय, सगळ्या म्हणजे कटक टीका, गोविंदाचार्यांची टीका, सगळ्या टीका ऍड केल्या आहेत. संस्कृतमध्ये पण आहेत, इंग्लिशमध्ये पण आहे, ट्रान्सलेशन मुद्दाम वाचा. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं, त्या सगळ्या टीकाकारांची म्हणजे ह्याचं हे करताना, उत्तरायण नाही आधीच पण उत्तरायण करताना त्यांची भंबेरी उडालेली आहे. त्यांना कळत नाही याचं कारण काय. त्यांना संस्कृत येत आहे, त्यांना रामायण पण माहिती आहे, त्यांना ॲस्ट्रॉनॉमी कळली नाही आहे. आता इथे हे आहे का, ते काय त्याचं नाव, अक्षय संत इथे आहेत नाही, म्हणजे नाही ना, अक्षय संत नाही, साताऱ्यात म्हणजे ते. तर त्यांनी म्हणले की तुमचं म्हणजे माझं वाचून ते पुस्तक वाचायला लागले. भाऊ दप्तरी किती लोकांनी नाव ऐकलंय, तुम्ही ऐकलंय. तर त्यांनी भाऊ दप्तरींचं वाचायला लागले आणि म्हणे की काय लिहितात, म्हणजे त्यांनी काय अभ्यास केलाय की नाही, त्यांनी वाचलंय की नाही, असं करायला लागलेत. म्हणजे असं त्यांचं आहे. पण फक्त भाऊ दप्तरी हे ते वाचतात म्हणून तर सांगितलंय. हे असं साधारण 99% म्हणजे आता हे तुम्ही खरंच समजून घेणं गरजेचं आहे की महाभारत काय किंवा रामायण काय. आता फक्त मी कालनिर्णयाबद्दल म्हणून बोलतो, पण बाकी सगळ्या विषयामध्ये तोच होतो की 99% ऑफ जे लोक काम करणारे आहेत ना, किंवा आत्तापर्यंत काम करून गेले, कारणं अनेक असतील, पण जे काम झालेलं आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे एडिटिंगमध्ये. म्हणजे चुकलं हा महत्त्वाचा मुद्दा नाही, पण ते चुकलं हे व्हेरी ऑब्वियस त्याचं सत्य आहे. पण मुळात मेथडच इतकी चुकीची सुरू झाली किंवा जस्टिफिकेशन वगैरे. आत्ता त्यांचं तर मला नाव येत नाही, त्यांनी रामटेक म्हणजेच तुम्ही माझ्या फेसबुकवर बघितलं असेल, त्यांच्या मुलगी त्यांची परांजपे देवधर म्हणून आहेत. तर त्यांनी रामटेक म्हणजेच चित्रकूट किंवा असं रामगिरी म्हणजे चित्रकूट असं वर्णन त्याच्यामध्ये चालू आहे. तर त्यांनी जो आर्ग्युमेंट केलं आहे ती इतकी चुकीची आर्ग्युमेंट आहे, प्रत्येक वाक्यागणिक चुकीची आर्ग्युमेंट आहे. म्हणजे त्यांचे श्रम आपल्याला अप्रिशिएट नाही होत का, नाही, श्रम अप्रिशिएट होतात. ओके, पण आता तसे राहुल गांधी पण प्रचंड श्रम घेतो, पदयात्रा करतो, बरोबर. किंवा ते आता काय म्हणलं, कोणीतरी म्हणाले ना की असं, पण काही लोक असं म्हणतात, कोणीतरी तुम्ही वापर, हे बघा हे इंडोलॉजीवाले आहेत ना, की असं एक कोणाचं समजा असं मत असं लक्षात घेतलं. तसं राजदीप सरदेसाई बोलतात, सम पीपल म्हणजे तोच असतो. अशासारखं करून म्हणजे त्याच्यामध्ये रिसर्च चांगला होत नाही. खरंय, खूप छान. तुम्हाला एक त्याचं आता रिसर्च म्हणून सांगतो की तुम्हाला काय पाहिजे. मुंडक उपनिषदामध्ये एक असं वाक्य आहे, म्हणजे सत्येन लभ्यस तपसा येश आत्मा. आत्मा म्हणजे अध्यात्म, म्हणजे आपल्या स्वतःच आपल्याला जाणून घ्यायचं किंवा जगाचं कॉस्मॉस जाणून घ्यायचं. व्हॉट इज दिस, व्हॉट इज सत, ते करायचं असेल तर सत्याची कास धरावी लागते. सत्येन लभ्यस तपसा येश आत्मा. आत्मा समजायचं असेल सत्य करावं लागतं. सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. सम्यक ज्ञान, भगवद्गीतेचं सगळं एका शब्दात भगवद्गीता सांगायची असेल तर सम्यक. सुख दुःखे समे कृत्वा, सगळे असे कितीतरी श्लोक तुम्हाला मिळतील. समत्व करायचे. ब्रह्मचर्य हे तुमचं ठीक आहे, पुरुष लोक घाबरतात ब्रह्मचर्य म्हटलं की. ब्रह्मचर्याचा अर्थ आहे की ब्रह्माची उपासना, ब्रह्म समजण्याकरता केलेली उपासना. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, आता परत डायग्रेशन होईल, पण अर्जुन आणि अश्वत्थामा हे युद्ध संपल्यानंतर त्यांचं युद्ध झालंय. अश्वत्थाम्यानं ब्रह्मशिर अस्त्र सोडलं, अर्जुनानं त्याला काउंटर सोडलं, आणि पुढचं मग व्यासमुनी आले, नारद मुनी आले, आणि तेव्हाचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये म्हटलं अरे नका असं करू, विश्वाचा संवार होईल, मागे घ्या. तर अर्जुनानं ते मागे घेतलं. अश्वत्थामा म्हणतो मला मागे घेता येत नाही. आणि महाभारत तिथे कारण सांगतं, अर्जुन घेऊ शकला आणि अश्वत्थामा घेऊ शकला नाही. याचं कारण अर्जुन ब्रह्मचर्याचं पालन करत होता, अश्वत्थामा करत नव्हता. आता यातली तुम्हाला जर अर्जुनाची तुम्ही जर कथा ऐकली असतील, साध्या अगदी सेलिबसी अशा अर्थानं घेतला तर अर्जुन जिथे जातो तिथे पराक्रम करून येतो, माहिती आहे की नाही, उलुपी वगैरे असं करू. पण त्याला महाभारतानं ब्रह्मचर्य म्हटलंय, तो ब्रह्मशीर अस्त्र परत घेऊ शकला. म्हणजे त्याचे वेगळे मत आहे. सो सम्यक ज्ञानेनं ब्रह्मचर्येनं नित्यम. असं जर तुम्ही केलं, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आपल्याकडे एक तर आहेत, आणखी कोणी इलेक्ट्रिकल इंजिनियर, सिग्नल टू नॉईज रेशो. आपण सिग्नल टू नॉईज रेशो बघितला. अंतःशरीरे ज्योतिर्मयोही शुभ्रो. हे तुम्ही केलं, हे 4 प्रकारांनी प्रयत्न केलात आणि तुमचं आतलं शरीर झालं की सगळं शुभ्र क्लीन झालं की तुम्हाला तो दिसणार आहे. अंतःशरीरे ज्योतिर्मयो ही शुभ्रो यम पश्यन्ति यतया क्षीण दोषा.
असं म्हटलं नाही की पूर्ण तुमचे दोष गेले की तुम्हाला तो दिसेल आतला. तुमचे दोष कमी झाले की तुम्हाला दिसेल. सिग्नल टू नॉईज रेशो, नॉईज जर खाली केला तर सिग्नल जो असतो तो वर दिसतो. म्हणजे आपल्याला सगळ्याला होप आहे, सगळ्यांना आपल्याला होप आहे, पूर्ण दोष गेला नाही तरी चालेल. हा जर तुम्हाला मंत्र कळला, म्हणून मग लोक म्हणतात मग तुमचे 300 पुरावे ते सगळे मॅच होतात का? नाही होत. मी आता ते सांगत नाही कारण लोकांना तसंही कळत नाही, तर हे सांगून काय उपयोग आहे. 300 पैकी 7 पुरावे नाही मॅच होत. 600 पुराव्यापैकी 22 पुरावे मॅच नाही होत. त्यातले सुद्धा 16 पुरावे नंतर मॅच होतात. आणखी जे काय राहिले 6 पुरावे ते मॅच होत नाहीत. मग लोक म्हणतात अरे म्हणजे असं आहे का? आपल्याकडे PhD झाले लोक आहेत, ते म्हणतात पण एक चुकला म्हणजे तुमचं सगळं चुकलं ना. म्हटलं हा जर रूल वापरायला लागला तर सचिन तेंडुलकरची विकेट गेले की बरेच वेळा, मग तो ग्रेट बॅट्समन कशाबद्दल? किंवा टेनिसमध्ये नाही का 6-0 6-0 6-2, इवन 6-0 6-0 6-0 असलं तरी सुद्धा दुसऱ्या प्लेयरने काही पॉईंट स्कोर केलेले असतात, तरी आपण म्हणतो हाच जिंकला. आलं लक्षात? तसंच आहे, त्याला ट्रूथ लाईकनेस स्कोर म्हणतात. कारण ते इंडिपेंडेंट आहेत, सगळे इंडिपेंडेंट आहेत ते. आणि बघायचं ना जास्त कोणत्या बाजूला. क्रिकेटमध्ये सुद्धा जास्त रन्स कुणी काढले आणि हेच बघतो ना, विकेट तर जातातच. राईट, परफेक्ट. क्युरिओसिटी म्हणून, बाकी काय करतात असं म्हणणे तर नाही. व्हेरी गुड, बरोबर. सगळ्यांना प्रश्न कळला. म्हणजे नंबरमध्येच आहे ना, 1 2 3 4. संस्कृतवरूनच लॅटिन गेलेलं आहे आणि पुढे सगळे बाकी रोमॅन्स लँग्वेज झालेले आहेत. सो मग ते म्हणजे कृत म्हणजे 4, मग तो आधी कसा आला? ओके, त्याच्याकरता आपल्याला सायक्लिक म्हणजे काय कळलं पाहिजे की ते हे सतत जात आहेत आणि ते अगदी त्याच सिक्वेन्स होत आहेत असंही काही नाही आहे. पण मुळात ही जी कन्सेप्ट कुठून आली माहिती आहे का? द्यूताच्या गेममधनं आलेली आहे. ओके, म्हणजे आपण ते असं सोंगट्या असं करून असं करतो ना, तर ते 1 चलन 1. ओके, सो 1 हे बॅड 1 म्हणजे ते तो कली आहे. 2 म्हणजे 2 आले, 3 म्हणजे 3 आले, अशातून तो गेममधनं तो नंबर आलेला आहे. म्हणजे मुळात त्याची सुरुवात इथे आहे. मग तो तिथे कालमापनासाठी वापरला, कुणी ॲस्ट्रॉनॉमीमध्ये वापरला, कुणी हे नाव वापरलं, कुणी ते नाव वापरलं. तर त्यामुळे तो 4 मग आधी कसा आला आणि मग 3 कसा आला असं नाही आहे. तो मुळात त्याचा तो रेशो जो वापरलेला आहे ॲस्ट्रॉनॉमीच्या युगाकरता, जो 4,32,000 तो डबल आणि मग 3 टाइम्स, तो 1:2:3:4 असं त्याचं रेशो केलेला आहे. तो सगळ्या ॲस्ट्रॉनॉमीवाल्यांनी केलेला नाही. सूर्यसिद्धांतामध्ये तसं आहे. आर्यभट्टीयात गेलात तर 1:1:1:1 आहे. 4.32 मिलियन डिवायडेड बाय 4. पण हे लक्षात आलं का की त्यांनी युग सोडलेलं नाही अजून. मी सांगितलं होतं की नाही, प्रेडिक्ट केलं होतं की नाही, बाकी सगळं तुम्ही मान्य कराल पण युग नाही. प्लीज या. प्रश्न विचारा तुम्ही, म्हणजे काय प्रश्न काय? पण अच्छा, नाही खोटं आहे. हां, मला असं वाटल्यानंतर हे असं झालं तर मग असं का झालं असं जर विचारणार असतं तर मी म्हटलं असतं की आता राहुल गांधी एवढा इंटेलिजंट माणूस आहे, मग त्याला आपण चीफ मिनिस्टर का करत नाही? तो इंटेलिजंटच नाही असं तो जसं उत्तर असतं तसं आहे त्याचं. हां की नाही, पण तुम्ही म्हणत नाही ते सगळं खोटे. तुम्हाला त्याच्याकरता वाल्मिकी रामायण वाचलं पाहिजे. म्हणजे बरेच सगळे भेद होतात तसे निघून जातात. थोडंसं भीष्म निर्वाण तो जो काळ आहे, थोडंसं त्याच्यामध्ये पण डेव्हिएशन्स आहेत बरेच, तर त्या संदर्भाने काय आपलं? हां, भीष्म निर्वाणाचं डिव्हिएशन खरं नाही आहे, पण जसं युगाचं लोकांच्या मनामध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे तसं मी तुम्हाला विचारतो की आता ते म्हणजे तुम्ही किती लक्षात ठेवलं ते पण कळेल. आय होप यू फॉरगॉट दॅट, तर तुमचं जुनं येईल की भीष्म शरशय्येवर, आता बघूया भीष्म शरशय्येवर किती दिवस होते? किती? तुम्ही फारच माझ्याकडे चांगलं लक्ष दिलं. पण त्याच्या आधी जर तुम्ही सगळी महाभारतावरची म्हणजे संशोधकांची पुस्तकं वाचाल तर काय म्हणतात ते, तो पण नंबर माहिती आहे? नाही, 58. 58 दिवस होते. तर 58 दिवसाचा रेफरन्स आहे का महाभारतात? तर आहे. 8 पंचाशत रात्र शयनस्याद्य मेघता.
कुठला हे आहे श्लोक कुठला? हा अनुशासन पर्वातला आहे. अनुशासन. ओके ओके. आणि माझ्या भीष्म निर्वाण पुस्तकात आहे तिथे. हां हां कॉन्फ्लिक्टिंग ऑब्झर्वेशन या चॅप्टरमध्ये आहे. ओके. हां अष्टपंचाशतरात्र शयनस्यते मे गदा. मी मागची गता past 58 nights while I am lying on this bed of arrows, it felt like hundreds of years. असं तो भीष्म निर्वाणाच्या दिवशी भीष्म, युधिष्ठिर, कृष्ण या सगळ्यांना सांगतोय. हा फक्त श्लोक घेतात लोक आणि लगेच त्याच्यावरून ते 58 दिवस मॅच करायला जातात. तुम्हाला सांगू कोणाचेही मॅच झालेले नाही आहेत, पण तरी स्वतः 58 सोडायला तयार नाहीत. ओके. परत ते 58च अडकून का पडलेत? आपल्या समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला श्लोक कुठता? समूळ ग्रंथ पाहिल्या उगाच ठेवीचं दूषण. तुम्ही जर वाचायला गेलात तर कसं होतं, तर तुम्हाला क्विक समरी सांगतो. भीष्म 10व्या दिवशी युद्ध सुरू झालं, 10व्या दिवशी भीष्म पडले. ओके. त्यानंतर युद्ध पुढचे 18 दिवस गेलं, म्हणजे 10, 11, 12 काउंट केलं तर 9 असा येतो हिशोब. काउंट करा किंवा श्रद्धा ठेवा माझ्यावर. 10 पासून 18 तर 9 दिवस, म्हणजे युद्ध संपेपर्यंत भीष्माचार्य शरशय्येवर 9 दिवस होते. त्यानंतर काय झालं, पुढच्या दिवशी अश्वत्थाम्याची आत्ता आपण जी कथा झाली ती पुढच्या दिवशी झाली. ते झाल्यानंतर अश्वत्थाम्याला केल्यानंतर सगळ्या कुरु स्त्रिया युद्धभूमीवर आल्या, आपापले पती, भाऊ, काय जे कोण असते त्यांच्या पिता यांच्या शोधामध्ये आल्या. आणि मग त्यानंतर ते स्त्री पर्व आहे, म्हणजे रात्रभर रडण्याचे आवाज वगैरे येत होते. त्यानंतर मग त्यांच्या अग्निक्रिया, जे गेलेले लोक आहेत त्यांच्या अग्निक्रिया करण्यात आल्या. आणि ते झाल्यानंतर आता काही लोक विचारतात की मग ते आर्किओलॉजीमध्ये त्यांचे शरीर का मिळत नाही? हो, त्यांची अग्निक्रिया झाली, वाचा महाभारत. ओके. त्याच्यानंतर असं वर्णन आहे की ते गंगेच्या किनाऱ्यावर जातात, म्हणजे स्त्री पर्वाच्या शेवटी सगळेजण जातात. शौच आपण जसं हे करतो ना, सुतक वगैरे आपण म्हणतो तशा प्रकारचं. आणि तिथे गंगेच्या किनाऱ्यावर जर तुम्ही शांती पर्वाचा पहिलाच 2 श्लोक गेलात तर मासम एकम बहिपुरात, ते गंगेच्या किनाऱ्यावर 1 महिना राहिले. म्हणजे किती? 30 दिवस. 9 अधिक 30 आणि मध्ये काही दिवस गेलेत पण आपण ते इग्नोर करूया. त्यानंतर ते 30 दिवस झाल्यानंतर ते हस्तिनापुरामध्ये येतात. युधिष्ठिराचा राज्याभिषेक होतो. युधिष्ठिर बारीक सारी कामं करतो, ॲडमिनिस्ट्रेशन जबाबदाऱ्या देतो, पॅलेसेसचं वाटप करतो, धृतराष्ट्र सांगतो तसं, म्हणजे दुर्योधनाचा भीमाला देतो वगैरे वगैरे. आणि त्यावेळी कृष्ण त्याला आठवण करतो की कोणतरी तुझी वाट बघतंय. ते कोण? भीष्माचार्य. मग ते लगेच निघतात आणि मग ते कुरुक्षेत्रावर येतात. त्या पहिल्या दिवशी जेव्हा भीष्माला ते सगळे भेटतात, म्हणजे मध्ये 30 दिवस गेलेत ना आणि 9 दिवस गेलेत, तेव्हा भगवान कृष्ण भीष्माला सांगतायत 50 षट्चक्रू प्रवीर ते शेषम दिनानाम तव जीवितस्य. आता तुझे आणखी 56 दिवस राहिले, म्हणजे उत्तरायणाच्या काळाकरता 56 दिवसांची गरज आहे. 9 अधिक 30 मध्ये काही दिवस गेले इग्नोर करा. 9 अधिक 30 म्हणजे किती? 39 प्लस 56, 56 दिवस 95 आणि 95 पेक्षा जास्त. हे उत्तर आहे. मग ते 58चा कसा अर्थ लावायचा? त्या 58चा असा अर्थ लावायचा, कृष्ण काय म्हणाला ज्या दिवशी पहिल्या दिवशी भेटला, आता तुझे 56 दिवस राहिले. 50 षट्चक्रू प्रवीर शेषम दिनानाम तव जीवितस्य. सो त्या दिवशीपासून आपण म्हणूया की अजून 56 दिवस राहिले. त्या दिवशी उत्तरायण येणार होतं आणि त्याच्या 1 दिवसाने पुढे खरोखर सूर्य उत्तरेला वळतो, म्हणून त्या दिवशी भीष्मांचं निर्वाण झालं. म्हणजे 56 + 1 + 1 तुम्हाला कळलं? आधीच्या दिवशीचं 1, आधीच्या दिवशीचं. त्या 58 दिवसाला भीष्म रेफर करतायत की आपण मागच्या वेळी भेटलो मुख्य, तेव्हापासूनचे 58 दिवस मागचे मला तसे वाटले. म्हणजे त्या 58 दिवसाचा अर्थ लावता येतो. पण तुम्ही 58 दिवसावरच अडून पडलात तर बाकी सगळे रेफरन्सेस तुम्हाला नामोहरम करतील, तुम्हाला काही करता येत नाही. आणि हे 95 केलं की लगेच जो काळ येतो तो सुद्धा असाच येतो. 5000 BCच्या नंतर महाभारत होऊ शकत नाही असा आत्ता जो मी तुम्हाला पुरावा सांगितला ते भीष्म निर्वाण सांगतं. आत्ता जो पुरावा तुम्ही सांगितला ह्याच्यावरून ॲस्ट्रॉनॉमिकली सांगता येतं 5000 BCच्या नंतर 1 दिवस सुद्धा महाभारत होऊ शकत नाही. म्हणजे मागच्या 7000 वर्षात महाभारत शक्य नाही. बसतच नाही तो सगळा काळाचा एकंदरीत हिशोब. नो इफ्स नो बट्स. नाही पण सर जरा फिट करा ना. नाही, व्हेरी ट्रू. खूपच छान, खूपच सुंदर विषय. थोडासा म्हणजे बढूयात, पण इच्छामरण होतं तो म्हणजे त्याच्याबद्दल प्रश्न काय? पण तरी सुद्धा अशी अवस्था का? कर्मसिद्धांत. कर्मणो गहनागती. पण त्याचं एक थोडंसं दुसरं सांगतो तुम्ही प्रश्न विचारत म्हणून, की आता असा प्रश्न नाही का पडतो की भीष्माचार्य हे उत्तरायणापर्यंत राहिले कारण दक्षिणेनं जाऊ नये.
आता आपण तुम्ही नुसतं स्ट्रेट स्टॅटिस्टिक्स घेतलं तर 6 महिने दक्षिणायन 6 महिने उत्तरायण, जनरल लोक जातच आहेत. मग आता जे 6 महिने गेले त्यांचं काय? बरं, तोच एक नियम नाही आहे. दक्षिणायन जायचं नाही आणि शुक्ल पक्षामध्ये चालेल पण कृष्ण पक्षामध्ये नाही, दिवसा चालेल रात्री नाही, म्हणजे आपण म्हणून मरायचं तरी केव्हा? आता ही जी भाषा आहे ना ही योगिक भाषा आहे. ओके, की तुम्ही मृत्यूच्या काळी तुमचं मन स्पष्ट असावं, म्हणजे तुमचं नीट विचार करण्याचं असावं, बाकी हे गोष्ट नसावं. हा योगाचा प्रकार आहे. आणि शंकराचार्यांनी तुम्ही जर भगवद्गीतेची कॉमेंट्री जर वाचायला गेलात किंवा इव्हन ब्रह्मसूत्रामधल्या कॉमेंट्रीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की ही योगाची भाषा आहे. आता तो विषय फार मोठा होईल, पण असं आहे ना की नदद्भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न विवर्तन्ते तद्धाम परम मम. हे कसं आहे माहिती आहे का? ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जे प्रमाण म्हणतो ना तशा प्रकारचं आहे. चंद्र जिथे नाही, सूर्याचा प्रकाश पोचत नाही, जिथे हे पोचत नाही, ते काय म्हटलंय माहिती आहे का? जिथे मन बुद्धी शरीर पोचू शकत नाही, हे चंद्र सूर्य आणि अग्नी ही मन बुद्धी याची रूपक आहेत, की जिथे मनाची सुद्धा मजल जाऊ शकत नाही, जिथे बुद्धीची मजल जाऊ शकत नाही, अशा प्रकारचा जो एक्झिस्टन्स आहे तिथून कोणी परतून येत नाही. ही योगाची भाषा आहे. आणि तुम्ही कितीतरी आचार्यांची त्याच्यावर वाचू शकता. शंकराचार्यांचं आहेच पण अनेक इतर लोकांचंही खूप छान आहे त्याच्यावर. म्हणजे त्यामुळे आता परत प्रश्न असा येतो, मग असं जर आहे तर मग ते भीष्माचार्यांनी का करून दाखवलं? बरोबर, मग ते त्यांनी कशा करता राहायचं? त्याचं उत्तर असं की जसं लहान मुलाला चित्र काढताना आई जरी ते चित्र जरी असं असलं तरी कसं चित्र काढलंय छान असं म्हणते की नाही, मुलांना असं गिरबिट काहीतरी केलेलं असतं, तर ते तुम्ही करून दाखवता, म्हणजे त्यांना आपण दाखवतो की अप्रिशिएशन दाखवलं पाहिजे. तसं काही लोक अगदीच आपल्याला ढोबळपणानं, म्हणजे जसं आपलं मूर्तीपूजा आपण म्हणतो तसं ढोबळपणानं लोकांना कळतं, म्हणून ते म्हणजे यद्यद आचरते श्रेष्ठम जसं प्रकार आहे ना, तो म्हणतो की हा मुद्दा लोकांच्या मनावर तो बिंबवावा म्हणून ते करायला तयार असतात, कारण त्यांना इच्छा मरण आहे, त्यांना त्याची काहीच गरज नाही, ते आधी मुक्त आहे. कृष्णानं म्हटलेलं आहे, भीष्मा तो केव्हाच मुक्त झालेला आहेस असं म्हटलेलं आहे. फारच सुंदर, अप्रतिम, खूप छान. कोणाला काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं आपल्याकडे, म्हणजे 11कडे 5 मिनिटं आहेत. हो, ही कुठे कुठे कथा आहे, म्हणजे बरोबर आहे कथा पण कुठे? हां हां, बरोबर. राईट राईट. मी माझा एकदा ब्रह्मलोकातला अनुभव सांगतो तुम्हाला. नाही, पण भागवत पुराणामध्ये कसं आहे, आता जे रिलेटिव्हिटीनंतर आपण केलो त्याला टिल्टिंग द ॲरो ऑफ टाईम असं म्हणतात, मॉडर्न कॉस्मॉलॉजीमध्ये त्याला तसं म्हणतात. पण भागवत पुराणामध्ये कुकुद्मीची कथा आलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. रेवती ही त्याची मुलगी, आणि रेवतीला उत्तम पती शोधून काढायचा आहे म्हणून राजा कुकुद्मी ब्रह्माकडे जातो, आणि जातो आणि लगेच म्हणजे जाऊन नमस्कार करतो, ग्रीटिंग्स, आणि विचारतो की कशा करता येणं झालं. तर म्हणे की माझी सुंदर मुलगी आहे, तिला उत्तम पती मिळायचा, तर मला पसंत पडत नव्हता, तर कोण योग्य म्हणून तुला विचारायला आलो. तर म्हटलं आलास तो ठीक आहे, पण तू इथे आला आहेस या काळामध्ये पृथ्वीवर अनेक पिढ्या होऊन गेलेल्या आहेत, आणि मग नंतर तो आता ते बलरामाशी हे होतं. थोडा विषय खूप मोठा आहे पण त्याच्यामध्ये पण असं आहे की आपल्याला मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमीप्रमाणे कॉस्मॉलॉजीमध्ये सांगता येतं की तुम्ही म्हणजे तुमच्या मनानं ह्यांना तुम्ही फास्टर दॅन लाईट वगैरे करू शकता, शरीरानं शक्य नाही असं मॉडर्न सांगतं. म्हणजे ते तसंच आहे असं मी म्हणत नाही, पण ते त्याचं लिमिट आहे सध्याचं आपलं त्या ज्ञानाचं, मॉडर्न ज्ञानाचं. अच्छा, सो आपण आता मला त्याचं खरं उत्तर माहीत नाही, पण मी सुद्धा हा वाचायचा प्रयत्न केला. त्यातलं उत्तर मला आवडलेलं पटलेलं मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, विभीषण, कृपा, परशुरामाश, सप्तते, चिरंजीवन. फक्त 7च नाही, हे मुख्य आहेत. अनेक चिरंजीव आहेत तसे. आता चिरंजीवचा अर्थ काय? प्रत्येकजण वेगवेगळं सांगतो की अजूनही अश्वत्थामा वाटी घेऊन फिरतोय, असेलही. कोणाला दिसलेलं आहे तुमच्यापैकी? नाही. तुम्ही मनात आणलं तर दिसेलही. कोकणातले किती लोक आहेत? हां, कोकणात भूतं भरपूर, आमचे 14 प्रकार आहेत भूतांचे वगैरे. हां,
राईट. सो तुम्हाला दिसायचं असं की ते दिसू शकतं, म्हणजे तुमच्या मनात आलं की ते दिसणार, तसं तो होऊ शकतं. पण एक आचार्यांनी, म्हणजे एक असं नाही, त्यांनी कॉमेंट केली, सांगतो ती मला पटते, मला आवडते म्हणून सांगतो की हे जे 7 लोक किंवा असे जे चिरंजीव मानले जातात, तर त्यांचा नक्की निर्वाण, मृत्यू, देहावसान जे काय असेल ते नक्की कसं झालं याची इतिहासाला कल्पना नाही, म्हणून ते केलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपली एक महाराष्ट्रीयन ट्रेडिशन, कदाचित भारतीय ट्रेडिशन असेल ती सांगतो. म्हणजे मला कोकणात ऐकून माहिती आहे, मला अशा 2, म्हणजे मी लहान असताना मला 2 अशा स्त्रियाही माहीत होत्या म्हणून सांगतो. ती अशी की समजा पूर्वीच्या काळी असं व्हायचं की कोणी बिझनेस करता पती दूर गेला किंवा तीर्थयात्रेला गेला आणि तो काही कारणामुळे त्याचं काही व्हेअर अबाउट्सच कळलं नाही, आणि मग खूप प्रयत्न वगैरे करून झाले, काही माहिती मिळते का, पण तरीसुद्धा जर माहिती मिळाली नाही तर असं एका दिवशी ते ठरवलं जायचं की आता काहीच कळलं नाही, सगळे प्रयत्न संपले, आणि जोपर्यंत काही वेगळी ॲडिशनल माहिती येत नाही वन वे ऑर दी अदर, तोपर्यंत त्या स्त्रीला आजन्म सौभाग्यवती असं मानलं जायचं. ते आजन्म सौभाग्यवती म्हणजे ती फॉर एव्हर नाही आहे, ती असेपर्यंत असं. तसंच चिरंजीव अशा अर्थानं आहे असं मी वाचलेलं आहे आचार्यांचं. ते मला आवडलं म्हणून तुमच्याशी शेअर केलं. खरं काय आय डोंट नो. कोकणात पण होते. नाही कसं आहे, नाही तो एक वेगळा मुद्दा आहे की आता जे ज्ञानेश्वर साधक आहेत तर त्यांना ज्ञानेश्वरांचं दर्शन होतं, समर्थ रामदास स्वामींचं रामदास साधकांना दर्शन होतं. तो परत एक मोठा विषय होईल म्हणून मी त्याच्यात जात नाही की ते तुम्हाला कसं होऊ शकतं, की ते म्हणजे कोश म्हणतो आपण तसं वगैरे, व्यक्तिसापेक्ष. जसं साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला एकलव्याची कथा आहे की नाही, द्रोणाला माहिती नाही एकलव्यानं गुरु केलाय, पण द्रोणाला एकलव्याला फायदा झाला ना, असं होतं ना. आता जीवनराव ही तशीच आहे. मग आता जीवनरावचं पुस्तक मी सांगितलं की नाही, जीवनराव आणि मी हे पुस्तक त्याचं इंग्लिश पब्लिश झाल्यानंतर आम्ही भेटलो प्रत्यक्षामध्ये. ते कुठे हम्पीला भेटलो, तर तो हम्पीला आला आणि मग तो असं झाला, आणि मी तसंच मी सांगितलं पब्लिक हे म्हणून सांगितलं असतं, तर त्याला मी सांगितलं होतं की उगाच हे असं म्हणजे चांगली मैत्री म्हणून सांगितलं की असं काही करू नकोस, पण त्याला ते असं सहन झालं नाही, कारण तो बेंगलोरमधनं आला होता. आणि मग तो जाण्यापूर्वी तो म्हणला, असं मला येऊन कानात म्हणला की सर आय नो यू डोंट लाईक इट बट आय हॅव टू डू इट. आणि आमचा तो व्हिडिओ रेकॉर्डिंगचा म्हणजे क्रू होता, 30चा क्रू होता. तोपर्यंत त्यांच्या दृष्टीनं हा कोण आलाय तो आलाय, म्हणजे मी असं होतं. तर त्याने तिथे त्या धुळीमध्ये साष्टांग नमस्कार मला घातला तिथे. त्यानंतर हे सगळी लोक अजिम्या ब्रह्म पाहिले, म्हणजे हा माणूस कोण, असं होऊन जातं ना. सो तसं आहे, म्हणजे त्याला ते खूप वाटलं, ते मला माहीत नाही. त्याचं माझं संभाषण 20 मिनिटाचं असेल, म्हणजे 3-4 वेळा. तो म्हणाला की सर फॉर्मॅट कुठचं करू. मी त्याला सोपं उत्तर दिलं, माझ्या भीष्मनिर्वाण पुस्तक घेईन तसं पुस्तक लिही, म्हणजे फॉर्मॅट करता. पण मी आपल्याला ते कळत नाही, पण ते दुसऱ्या माणसाला काहीतरी होऊ शकतं. बरेच वेळा असा साधकांचाही अनुभव आहे, डॉक्टर पवी वर्तकांचा असा अनुभव आहे की त्यांचे जे कोणी ते साधन मार्गामध्ये होते त्यांना पवी वर्तकांचं दर्शन व्हायचं, म्हणजे ते जिवंत असतानाची गोष्ट सांगतोय. पण त्याचा पवी वर्तकांना पत्ता नसायचा, आणि हे पविवर्तकांनी लिहून ठेवलेलं आहे. पण ते त्यांना दिसलं, त्यांच्याशी त्यांचा संवाद पण झाला, त्यातून त्यांना मदतही झाली. म्हणजे हे थोडंसं आपण अतर्क्य म्हणतो ना, किंवा आपल्या विज्ञानाच्या किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात न येणाऱ्या गोष्टी आहेत, त्या मेटाफिजिकल असं किंवा अतर्क्य असं आपण त्याला नाव देतो. हां नाही त्याचं आपल्याला उत्तर माहीत नाही, पण तो अनुभव खरा आहे. पण तो का होतो याचं आपल्याला उत्तर सांगता येत नाही. म्हणजे आपण देवकृपा अशी आपण सिंपल नावं देतो, ती गोष्ट वेगळी. नाही ज्यांचे अनुभव आहेत ना ते म्हणतील हे स्वप्न नाही. इनफॅक्ट आपण ज्या जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, तुरीय अवस्था वगैरे म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये आता हा माझा अनुभव नाही, ब्रह्मलोकाचा आहे माझा. हा असं म्हणतात की तुम्ही ते वरच्या याच्यात गेल्यानंतर, जसं आत्ता आपण बघा स्वप्न पडताना आपल्याला स्वप्न पडतं असं माहीत नसतं, स्वप्न असताना माहीत नसतं, पण आपण जागृत झाल्यानंतर आपल्याला कळतं की ते स्वप्न होतं. नॉट ओन्ली दॅट, आत्ता आपल्या लक्षात येतं की स्वप्नात जो आपला अनुभव असतो ना त्याची क्वालिटी आत्तासारखी नसते, म्हणजे जागृतपणासारखी नसते. हे सगळ्यांना पटतं की नाही, पण स्वप्नात नाही कळत. तसं असं म्हटलेलं आहे की तुम्ही ह्याच्या पुढे जेव्हा वरच्या अवस्थेमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला हे आत्ता जे आपलं चाललंय ना हे ड्रीम आहे असं वाटतं, म्हणजे इन्फिरियर त्याचा स्टेटस वाटतो, असं मोठ्या लोकांनी त्यांच्या अनुभवातून लिहून ठेवलेलं आहे. आपण 11 झालेले आहेत, म्हणजे तुम्हाला एक्शन करायचं आपण करू शकतो, नाही तर थांबू शकतो. हा शेवटचा प्रश्न. हो
हां, म्हणजे बुद्धीचा मनाचा काय आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे हां, ठीक आहे, प्रश्न कळला सगळ्यांना की वर्तकांनी प्रयोग केले आणि ते मार्सवर गेले, ज्युपिटरवर गेले, शनीवर गेले असे आहे. त्यातले मार्स आणि ज्युपिटर मला जास्त भावतात. शनीचा प्रॉब्लेम असा आहे की शनीवरची त्यांची जी भाकीत आहे ती आपल्या स्पेस मिशननी एवढी चांगली केलेली नाही, त्यामुळे कंपॅरिझन करायला जागा नाही. पण गुरु आणि मार्सच्या बाबतीत ती चांगली जागा आहे. तर त्यांची अवस्था कोणती, त्याचं साधं उत्तर नक्की आपल्याला माहिती नाही. पण आपल्याला प्राणकोशाबद्दल माहिती आहे, म्हणजे अन्न प्राण ब्रह्मेती, मनो ब्रह्मेती, विज्ञान ब्रह्मेती. तर तशा प्रकारचा ज्यांनी वाचलं असेल त्यांनी मुद्दाम अवश्य वाचण्यासारखं आहे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे भारतातलाही इंडियन म्हणजे हिंदू इंटेलेक्च्युअल सर्कलमधला आणि अमेरिकेतल्या हिंदू इंटेलेक्च्युअल सर्कलमधला फरक सांगतो. असे मी नावं मुद्दाम घेत नाही, माझे सगळे मित्र आहेत ते. तर बरेच लोक वर्तकांचा हा मार्स जर्नी झाला ना की, म्हणजे माझ्यासारखे जे लेक्चर देणार आहेत पण मी नाही आहे त्याच्यात, तर ते असे जर हसायचे या वेल पीपल डू समथिंग असं उत्तरं द्यायची की असं काहीतरी चालतं, सगळ्याची उत्तरं माहीत नाही. तर मी एक तसं म्हटलं की असं का करताय तुम्ही, म्हणजे मी त्यांना म्हटलं नाही, कोणीतरी मला विचारलं, म्हटलं येस, मी हे तुमचं काय मत आहे, मार्स वर्तक हे मार्सला गेले. मी म्हटलं हे अत्यंत सायंटिफिक प्रयोग आहे, सायंटिफिक एक्सपेरिमेंट आहे. अच्छा, म्हटलं या तुम्हाला मी दाखवू शकतो. अच्छा दाखवा. म्हटलं इतकं सोपं नाही, काय मिळणार मला दाखवलं तर, कारण इतकं सोपं आहे. मी सगळं हे त्याचे ट्रायंगल दाखवतो ना, ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सपेन्शन प्रेडिक्शन टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ थिअरी बॅकग्राऊंड नॉलेजमध्ये वर्तकांचं ज्युपिटरची आणि मार्सची एक्सपेरिमेंट नीट व्यवस्थित एक्सप्लेन करता येते, उत्तम झाली आहे सांगता येतं. ते तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही प्रत्येकानं 500 रुपये काढले पाहिजे, नाही असं आहे, ते करता येतं आपल्याला, कारण त्यांची प्रेडिक्शन आहेत आणि आपल्याला इंडिपेंडंट व्हॉयेजर आणि नासाच्या मिशनची प्रेडिक्शन आहेत, ती तुम्हाला मॅच करता येतात. पण कसं झालं आपल्याला माहिती नाही. मग इव्हन वर्तकही सांगू शकत नाही. वर्तकांची सुद्धा त्याच्यावरची अशी थिअरीज आहेत की हे माझा विज्ञान कोश असेल का वगैरे, कारण त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही. आपल्याला हे माहिती आहे की फास्टर दॅन स्पीड ऑफ लाईट ते गेलेले आहेत आणि आलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला त्यातून कळतं. येस प्लीज. आता अगदीच शेवटचा, आता अगदी शेवटचा. गणपती मंगळ ग्रहावर आलायचं मानलं जातं, अंदाज आपला काय असतो? नो कॉमेंट्स. ते म्हणजे नर्मदा गणपती जे आणतात ना, त्याच्या रंगामुळे लोकांना तसं वाटतं. इफ यू कॅन सेल समथिंग, सेल इट, वाय नॉट. इट्स ऑल अबाउट मार्केटिंग. सो लेट्स क्लोज दिस अँड कन्क्लूड दिस सेशन. आणि आपण सगळे दमलेले आहात, तरी सगळेजण बसलात आणि त्यासाठी खूप खूप आभार आणि सगळ्यांना नमस्कार. आपण एक श्लोक म्हणू आणि आपण आता दीपनिर्माण करू. उद्या सकाळी बरोबर वेळेमध्ये 2 सूचना द्यायच्या. आपलं जे वरती 2nd 3rd फ्लोअरला पाण्याचं जे गरम पाणी येईल, उद्या सकाळी 4 वाजता सगळी मंडळी उठतील, जातील बाथरूममध्ये, पण पाणी गरम येत नाही, बाहेर जायला लागतं. तिथे आहे गरम पाण्याचा नळ आहे, तिथून पाणी न्यायला लागतं. एवढं लक्षात